बाईंनी जेवढे लढे दिलेले आहेत समाजाविषयी, त्याचा विरोध तिने केलेला आहे, तिच्यावरच्या शोषणाचा. त्या सगळ्या लढाऊ स्त्रियांच्या लढ्यांचा, आंदोलनांचा स्मरणाचा दिवस म्हणजे 8 मार्च आहे. त्यामुळे 8 मार्च हा घोषणेशिवाय बरोबर वाटत नाही. त्या दिवशी बायकांनी लाठ्या खाल्ल्या आहेत, त्या दिवशी बायकांनी गोळ्या खाल्ल्या आहेत, आणि जगभर 8 मार्चला लढाऊ बाण्याच्या समाज अधिक चांगला करायचा आहे. फॉर द बेटरमेंट ऑफ सोसायटी, फॉर द बेटरमेंट ऑफ ह्युमन लाईफ, विमेन फाईट ऑन 8 मार्च एव्हरी इयर अक्रॉस द ग्लोब. पण हे विसरता येणार नाही की हा जो लढा दिला गेला, तो ज्या बायकांनी दिला त्या थोड्याशा पूर्ण वेळ रोजगारामध्ये असलेल्या सुरक्षित महिला होत्या. आज मी बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या महिलांशी बोलतेय. यान ब्रेमान, very famous, very senior labor economist and sociologist, has said that we in India are only 7% what he calls the elite laborers. आपण सगळेजण जे परमनंट जॉब मध्ये आहोत, 7th पे कमिशनचा फायदा घेतो, रजा मिळतात, बाळंतपणाची रजा मिळते, मेडिकल लीव्ह मिळते, त्या सगळ्या आपण स्त्रिया या खरं तर लेबर अरिस्टॉक्रेसी आहोत. We are enjoying all the benefits. Yes, we have all kinds of problems. आत्ताच अपर्णा मॅडमनी सांगितलं की गेल्या 1 वर्षात काय काय आपल्यावरती वेगळीच परिस्थिती येऊन कोसळली. पण तरीही रस्त्यावरती कचरा वेचणारी बाई, टॉयलेट्स, सार्वजनिक टॉयलेट्स मुंबई पुण्यामधली साफ करणारी जी बाई आहे ती, देह विकणारी जी बाई आहे सेक्स वर्कर ती, यांच्या मानाने आज बँक एम्प्लॉई, माझ्यासारखी युनिव्हर्सिटी प्रोफेसर, या कधीही लेबर अरिस्टोक्रेसी आहे. अनेकदा स्त्रिया म्हणून आपल्या गटाची सुखदुःख बोलताना आपल्याला हे भान विसरलं जातं की आपल्याशिवाय इतरही प्रकारच्या स्त्रिया या शोषणाचा, अनेक प्रकारच्या कष्टांचा, अनेक प्रकारच्या अन्यायाचा सामना करत आहेत. आणि म्हणून 2 गोष्टी मी सुरुवातीलाच बोलेन. एक, 8 मार्च हा स्त्रियांचे लढे, स्त्रियांचा लढाऊपणा, स्त्रियांनी चांगल्या भविष्याची मागणी करणं आणि त्यासाठी स्वतःला रस्त्यावर उतरवणं, याची आठवण काढण्याचा एक जिवंत दिवस आहे. आणि दुसरं, जागतिक महिला दिन म्हटलं तरी सगळ्या बायका एकसारख्याच असतात असं ढोबळमानाने आपल्याला बोलता येणार नाही. महिलांचे म्हणून काही प्रश्न जरी असले तरी महिलांमध्ये सुद्धा विषमता आणि बहुविधता आणि महिलांमध्ये पण अन्यायाचं नातं आणि दरी आहे असं आपल्याला दिसून येतं. भारतासारख्या देशामध्ये आपण एक वाक्य नेहमी म्हणतो, काय आहे ते, तर भारत माझा देश आहे, मला माझ्या देशाचा अभिमान आहे आणि बहुविधतेने नटलेला माझा हा देश आहे. You can actually count all the existing practiced religions in the world, and members of those communities are in India. There are Jews, there are Buddhists, there are Christians, Muslims, Hindus, Jains, Sikhs, all are there in India. Think about language. भारतामध्ये हजारो भाषा बोलल्या जातात. भारतामध्ये कपड्यांचं वैविध्य आहे, नेसण वेगवेगळं आहे बायकांचं सुद्धा, आपलं दिसणं वेगवेगळं आहे. भारत हा असं एक द्वीपकल्प आहे मित्रहो आणि मैत्रिणींनो, की जिथे 6 रेशियल ग्रुप्स एकाच छोट्याशा भूभागामध्ये एकवटलेले आहेत. 6 रेशियल ग्रुप्स आर देअर इन इंडिया. We are not one color, one race, one language, one religion kind of a country. We are very unique in the whole world. But then this uniqueness also poses challenges, because you cannot just standardize everyone and say Bharat, सगळेजण आपण भारतीय म्हणून एक आहोत. 2 जातीच्या बायकांच्या खाण्यापिण्यात फरक आहे, 2 प्रांत, देशातलेच राज्य याच्यातल्या बायकांच्या वागण्यामध्ये फरक आहे, आदिवासी बिगर आदिवासींची सगळी वागण्याची पद्धत किंवा त्यांची मूल्य पण वेगळी आहे. द रिलेशन टू नेचर, आदिवासी बाईचं रिलेशन टू नेचर खूप वेगळं आहे आणि नॉन आदिवासी ज्या प्रकारे सहज
झाड कापा आणि लाकडाचं फर्निचर करा, सॉलिड वूड फर्निचर पाहिजे ड्रॉइंग रूम मध्ये, असं एकदम नो नो वी आर डुईंग रेनोव्हेशन, नो 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 वुडन फर्निचर, असं सहज आपले ऑफिसर्स म्हणतात है ना, मेल अँड फिमेल ऑफिसर्स. पण आदिवासी वुमन्स रिलेशन विथ नेचर, विथ जंगल, विथ वॉटर इज व्हेरी डिफरंट. आणि त्याच्यामुळे मला असं म्हणायचंय की बाई पण म्हणजे काहीतरी एकच सगळी मिळून झोळी आहे आणि त्या सगळ्यांची मुक्ती एकत्र आहे असं म्हणता येणार नाही. आय एम स्लाइटली डिस्टर्ब टुडे while विशिंग यू, बिकॉज आजकाल 8 मार्चला ना ते होळी कशी असते वर्षभरातनं एकदा, होली है म्हणून काही पण गाली दो कुछ भी करो ठीक आहे, तसा बैल पोळ्यासारखं आजकाल महिला दिनाचं झालंय. सरकारी पण महिला दिन असतो, आजकाल मॉल मध्ये पण विमेन्स डे स्पेशल डिस्काउंट असतो आणि ज्वेलरी डिस्काउंट पण असतो विमेन्स डे म्हणून. आजकाल हळदी कुंकू पण महिला दिनाला करतात. सो द व्हेरी रॅडिकल रेझिलियंट कंटेंट ऑफ इंटरनॅशनल विमेन्स डे इज बीइंग डिलीटेड टुडे. आपल्या इतिहास जो आहे लढाऊपणाचा तो काढून टाकून एक खोटं खोटं गुलाबी पार्टीचं चित्र काहीतरी आजकाल मार्च महिना आणि 8 मार्चला द्यायला लागले. आणि मला वाटतं इथे काहीतरी गडबड होतीये. मला विषय जो दिलाय तो विस्कटलेले सावरताना असा दिलाय. पॅन्डेमिक and the year from March 2020 to March 21 has been unprecedented kind of year, very abnormal year. विपरीत असं हे वर्ष होतं. आपण असं नेहमी म्हणायचो तुमच्या माझ्यासारख्या फुल टाइम नोकरी करणाऱ्या बायका, आय विश देयर वॉज अ हॉलिडे, आय ऑलवेज वॉन्टेड टू बी होम अँड लाय अराउंड अँड आय हॅव माय हॉबीज, मला काही ते कंटाळा येतो. पण गेल्या 1 वर्षात आपण वाट पाहिली की आपण ऑफिसला कधी जाऊ, आपल्या ब्रँच मध्ये आपल्याला कधी जाता येईल. आय एम अ टीचर अँड आय कॅन टेल यू डीप डिप्रेशन इज देअर राईट नाव फॉर टीचर्स. कारण की आज जसं आपण दुर्दैवाने झूम वरती भेटतोय, अशा ब्लँक स्क्रीन कडे जेव्हा आपण बघतो, कोणी आपल्याला ऐकतंय का नाही. आपण बोलत असताना देहबोलीतनं, शब्दातनं, विचारातनं, मनातनं, भावनेतनं बोलतो आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर त्याचं आपल्याला प्रतिबिंब दिसतं. कारण संवाद असतो एकमेकांशी. इट इज अ डायलॉग, राईट? इट्स नॉट अ मोनोलॉग. So what has happened now with Zoom meetings and all these virtual online meetings, it's become a monologue. अनेकदा शिक्षक म्हणून मला अतिशय निराश वाटलं गेल्या पूर्ण वर्षात. समोर विद्यार्थी आहेत, आपण शिकवताना काहीतरी बोलल्यावर हलकसं हसू येतंय, कोणीतरी आठी घालतंय, कोणाच्या तरी प्रतिक्रियेमुळे आपण म्हणतोय कळलं नाही का, परत सांगू का, मराठी शुड आय रिपीट इन मराठी. आता ती गंमत नाही. माणूस घडवणं हे जे संवादातनं होतं, तो संवाद या गेल्या 1 वर्षामध्ये खंडित झालाय. ह्युमन्स ऍज अ स्पीसीज, वी ऑल नो आर अ ग्रुप स्पीसीज. माणसाला जॉज नाहीयेत खूप चांगले असे, आपले टोकदार सुळे नाहीयेत, प्रचंड वेग नाहीये चिट्ट्यासारखा, हत्तीसारखा आपल्याकडे एक वेट आणि मास नाहीये. पण माणसाला ब्रेन आहे आणि माणसाला हसता येतं आणि माणसाला संवाद साधता येतो. हे जे ऍज अ स्पीसीज ह्युमन बीइंग्स हॅव दिस ग्रेट बेनिफिट दॅट वी कॅन कनेक्ट. वी स्माइल टुगेदर, वी क्राय टुगेदर, वी होल्ड हँड्स अँड दॅट इज हाऊ वी हॅव प्रिझर्व्ड आवरसेल्व्स. आणि गेल्या 1 वर्षामध्ये पॅन्डेमिकनी आपल्याला एकटं केलं, पूर्ण एकटं केलं. आयलंड इंडिव्हिज्युअलिटी असा त्याला एक शब्द मी वापरतेय सध्या. ऍज इफ ऑन अ आयलंड देयर इज ओनली वन पर्सन. सो यू आर इंडिव्हिज्युअल, यू हॅव फ्रीडम, यू हॅव एव्हरीथिंग टू डू व्हॉट यू वॉन्ट टू डू, बट यू आर ऑल अलोन. आणि त्याचा दबाव एक पूर्ण मानवी जीवनावर सध्या आपल्याला जाणवतो आहे. आय वुड से विस्कटलेलं सावरताना मध्ये मुळात मला वाटतं आपण समजून घ्यायला हवं काय विस्कटलंय आणि काय घडलंय. आणि म्हणून मी आज एक अगदी थोडक्यात असं म्हणणार आहे की आय रिअलाइज वी ऍज ह्युमन स्पीसीज अँड देन स्पेसिफिकली इन इंडिया वी आर सिटिंग ऑन 5 व्होल्केनोज असं गेल्या 1 वर्षात जाणवलंय. आपण 5 प्रकारच्या ज्वालामुखींवर बसलोय
असं सध्या सतत जाणवतंय. कोणते ज्वालामुखी आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. The first volcano is obviously that of livelihoods. गेल्या एका वर्षात इतक्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि नोकरी टिकली पण लोकांचा इन्कम 50% खाली आलाय, 60% खाली आलाय. सेल्फ एम्प्लॉईड लोक ज्यांना बँकेनी लोन्स दिलीये किंवा मायक्रो फायनान्स मधनं कोणी काही घेतलंय त्यांचा बिझनेस एकदम खाली आलेला आहे. सो लाईव्हलीहुड्स ऍट स्टेक. आणि आज जगभर बिलियन्स ऑफ पीपल आर सिटिंग ऑन दिस व्होल्केनो. कारण असंतोष, दुःख, खायला नसणं ह्याची इतकी वाईट पातळी आज आपल्याला दिसतीये. पण मित्रांनो, मी असं म्हणणार आहे, थोडस आपले जे कॉम्रेड कुलकर्णी आणि यांनी मला जो विषय दिलाय त्यात मी एक म्हणणार आहे, फक्त गेल्या 1 वर्षात हे झालं का? मला वाटत नाही. 2008 पासनं ग्लोबल इकॉनॉमी हॅड बीन फेसिंग क्रायसिस. कॅपिटलिझम इज फेसिंग क्रायसिस. जर कॅपिटलिझमचं सगळं इतकं चांगलं आहे तर मग एक 4-5 महिने लॉकडाऊन झाल्यानंतर एवढं कसं सगळं पटकन खाली येतं? हाऊ कम द बबल गेट्स पंक्चर्ड सो क्विकली? मॉल मध्ये सगळं चकचकाट आहे, दिवाळीचे शॉपिंगचे जाहिराती येत आहेत. You think resorts are blooming, hotels are there, and then suddenly you find people committing suicides. हे इतक्या लगेच होत नाही. The crisis of livelihood is also because of crisis of capitalism. भांडवलशाही ही रोजगार निर्माण करायला महत्व देत नाहीये. 200% नफा, 300% नफा. आजची जी भांडवलशाही आहे ती काय प्रकारची आहे? तर ती मोनोपोली कॅपिटलिझम आहे आणि ती वी ऑल नो फिनान्स कॅपिटलिझम आहे. वित्तीय भांडवलशाही आहे, स्पेक्युलेटिव्ह कॅपिटलिझम आहे, शेअर मार्केट आणि याच्यावरती सगळं चाललेलं आहे गणित. आणि त्याच्यामुळे रोजगार निर्माण करणं, रोटी, 2 टाइम का खाना is not a priority, and therefore billions of people are scared. They have lost jobs across the globe. एकट्या भारतामध्ये तुम्ही काल प्रसिद्ध झालाय महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे, तो नीट वाचा. शेती क्षेत्राने फक्त बरं केलंय, बाकी सगळ्या सेक्टर्स मध्ये there's a fall, there's a steep fall. Last year many economists were talking about it. Just before the lockdown also and immediately into the lockdown also, people, scholars, experts were telling us, मुळातच नाजूक आजारी असलेली व्यक्ती, नाजूक तब्येत असलेली व्यक्ती एकदम ऑक्सिजनवर गेली लॉकडाऊन म्हणजे. आणि त्यामुळे घडी जी विस्कटली आहे ती फर्स्ट पॉइंट विस्कटलं काय? इकॉनॉमी आणि त्याच्यात पण लाईव्हलीहुड्स. ओल्ड पीपल आणि जे पेन्शनवर जगतायत किंवा ज्यांच्याकडे पेन्शन पण नाहीये, काहीतरी छोटं मोठं करून कसं तरी त्यांचा गुजारा होतोय, खूप मोठा धक्का त्यांना बसलेला आहे. तरुण जे जॉब्सच्या रांगेत आहेत, just aspiring to enter the workforce in full way, you know, full-time jobs they're waiting for. There's a big crisis. There's no entry. Self-employed people, other people, there's a huge crisis. रिक्षा जप्त झाल्या, इन्स्टॉलमेंट भरता येत नाहीये, इन्शुरन्स रिक्षाचा भरता आला नाहीये. आम्ही रिक्षावाल्यांचे इंटरव्ह्यूज केले, लोकांनी आम्हाला सांगितलं घर कामगार महिला, domestic servants, domestic workers in bungalow societies, unnecessarily they were told not to come. And the husbands were very proud. We are very hygiene oriented. We don't allow maids to come at the cost of the woman in the house who will cook. त्यामुळे विस्कटलेली जी घडी आहे त्यात मी असं म्हणतेय की या एका वर्षात आपण 5 ज्वालामुखीवर बसलोय. First scare, danger, volcano is that of livelihoods. Livelihoods are not around. People can't fend for themselves. Second one, risk and insecurity. काय विस्कटलं? मन इन्सिक्युअर झाली, कारण इकॉनॉमिक फ्युचर इन्सिक्युअर झालं. पॉलिटिकल फ्युचर पीपल डोंट नो. डेमोक्रेसी क्वेश्चन मार्क. अगदी अमेरिकेमध्ये तुम्ही पाहिलं की प्रेसिडेंट ट्रम्प in himself was inciting violence, telling his Trumpist
फॉलोअर्स, जा 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 काँग्रेस कॅपिटल बिल्डिंग वरती हल्ला करा आणि काँग्रेस ताब्यात घ्या, आपण निवडणूक मानायचीच नाही, आपण निवडणुकीचा निकाल मानायचा नाही. And there was a violent charging in January 1st week on the Capitol Hill Congress building. त्यामुळे the future of democracy is also at stake. 1000 वर्ष झगडून मिळवलेले अनेक बदल आज व्होल्कॅनो सारख्या कधी पण इरप्ट होतील, फुटतील अशा याच्यामध्ये आलेले आहेत. सो आर्थिक अस्थैर्य आहे, सामाजिक अस्थैर्य आहे, भावनिक अस्थैर्य आहे, मेंटल हेल्थ इश्यूज आहेत because of risk and insecurity. That is the second volcano. I don't think we are talking about it. I don't think as a society, you as bankers, we as social scientists and researchers, we as teachers are not writing enough about it. Our Facebook pages are fake. We are just showing our selfies in good saris. काय करतायत बायका? डॉल बनवून आपले फोटो टाकतायत, दिवे घसघस घासून पितळ्याच्या दिव्यांचे फोटो टाकतायत. फेक आहे. We are pretending that we are happy and we are secure when insecurity has struck us actually in the face. आणि त्याच्यामध्ये जेव्हा असं अस्थैर्य असतं, असुरक्षितता असते, तेव्हा सगळ्यात सोपं काय असतं? भीतीचं राजकारण पसरवणं. आणि त्यामुळे आता भीतीचं वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण सुरू आहे. एक सिनियर IAS ऑफिसर माझ्याशी मे महिन्यामध्ये बोलत होते. ते म्हणाले की कुठल्याही चॅनलच्या मेनस्ट्रीम सॅटेलाइट चॅनलच्या बातम्या लावल्या, कुठल्याही म्हणा, मी नावं घेईन, ABP माझा, झी न्यूज, झी 24 तास, काय अजून कुठले कुठले आपल्याकडे आहेत ते, तर त्याच्यावरती असं गोल 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 एक ग्राफिक असायचं त्या ह्याचं व्हायरसचं, व्हायरस ग्राफिक कलरफुल, अँड देन द नंबर्स विथ हॉरिबल काइंड ऑफ ग्लेअरिंग background music, deaths, 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 and then the number will come. लोकांना फक्त घाबरवण्याचं काम मुख्य प्रवाही चॅनल आणि मीडियानी केलं, आणि हे दुर्दैव आहे की आपल्याकडे सरकारने त्याला रेग्युलेट केलं नाही, ते वाढू दिलं. बरोबर आहे ना? आणि त्याच्यामुळे हे IAS अधिकारी मला म्हणाले, जसं दिवाळीच्या वेळेला दीपोत्सव दीपोत्सव म्हणून पणती आणि आकाशकंदील दाखवतात, तसा कोरोना व्हायरस एन्जॉय करतोय मीडिया. द मीडिया इज सेलिब्रेटिंग डेथ्स, द मीडिया इज सेलिब्रेटिंग द पॅन्डेमिक अँड द हॉरिबल फिअर. द मीडिया वॉज स्प्रेडिंग फिअर अँड द गव्हर्नमेंट डिड नॉट चेक इट. द गव्हर्नमेंट विच अदरवाइज वुड स्यू पीपल. पत्रकार किती जेलमध्ये आहेत, किती अमकं वाक्य कशाला म्हटलं, कॉमेडियननी असं का केलं, पण मीडिया खुला फिरतोय. ज्या मीडियानी किती लोक बरे झाले हे नाही आपल्याला सांगितलं. नंबर ऑफ रिकव्हरीज वेर नॉट अनाउन्स्ड, ओनली नंबर ऑफ डेथ्स वेर अनाउन्स्ड. आणि मी तेव्हा स्वतः सांगते तुम्हाला, या भीतीच्या राजकारणामुळे मी तेव्हापासून माझी सॅटेलाइट चॅनलची जोडणी बंद केली. My way of showing to them, I don't subscribe to your fear politics. किती जणांनी केलं हे? आपण नुसती नावं ठेवतो. जागतिक महिला दिनाचा आपल्याला वारसा सांगायचा असेल तर लढाऊ महिलांप्रमाणे आपल्याला कृती पण करावी लागेल. Our thoughts should actually be translated into active actions. Some initiatives which are based on our thoughts. जो मीडिया आपल्याला घाबरवतोय, जो मीडिया आपल्याला तबलिगी जमात म्हणून एक स्केअर क्रो करून पूर्ण भारतामध्ये एक घाणेरडं वातावरण मुस्लिम फ्रूट सेलर्स, मुस्लिम व्हेजिटेबल वेंडर्सच्या विरुद्ध ज्यांनी पसरवलं, आणि बॉम्बे हायकोर्ट हॅज देन गिवन अ वर्डिक्ट की द स्केअर वॉज रॉंग. Corona did not spread through Tablighi Jamaat. These are the verdicts of many high courts, in many state high courts. But that happened months later. Till then, same channels, ABP माझा, मराठीतलं सांगते तुम्हाला, National ABP also, National Zee News also, Zee Marathi also, they were all giving this wrong message all the time. का? भीतीचं एक पूर्ण वातावरण ठेवणं. मित्र हो, दुसरा जो वोल्कॅनो आहे तो इन्सिक्युरिटी, रिस्क अँड फिअर. वेन यू आर अफ्रेड, इट इज व्हेरी इझी टू मॅनिप्युलेट यू. घाबरलेली माणसं
ही एखाद्या कळपासारखी होतात, ती विचार करत नाहीत. त्यांची विवेक शक्ती गोठून जाते. आणि म्हणूनच सध्या वेगवेगळ्या प्रकारे टीव्ही न्यूज तुम्हाला घाबरवत असतो. भयंकर म्युझिक, भयंकर शब्द, even the language is so dark sometimes, and the protocols are not also followed, right? So Sushant Singh Rajput death becomes a suicide, becomes a murder, and then for 1 month 24/7 you are only thinking about that. When farmers are saying something, bankers are saying something, teachers are saying something, students are saying something, homemakers are saying something about ration, nothing is heard, right? And this is the volcano of risk, insecurity and fear. भीती, अस्थैर्य आणि असुरक्षिततेचा दुसरा ज्वालामुखी आहे. तिसरा जो ज्वालामुखी आहे तो सध्याच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं व्हायलन्स. वेगवेगळ्या प्रकारची हिंसा गेल्या 1 वर्षात आपल्या अनुभवाला आली आहे. लैंगिक हिंसा, लैंगिक अत्याचार, हाथरस, वी ऑल नो. काय भयानक प्रकारे शेतात गवत काढायला गेलेल्या मुलीवरती एक गँगरेप होतो, इतक्या भयंकर प्रमाणात की तिचं व्हर्टिब्रा तुटलेला आहे, तिची मान मोडलेली आहे, तिला असंख्य जखमा आहेत, तिचा तक्रार कोणी घेत नाहीये, गरीब घरची दलित मुलगी आहे. नो police thana is efficient enough for the FIR in that case, whilst they are putting, recording all kinds of FIRs otherwise. No FIR. आणि 3 दिवस जवळजवळ तो झगडा चालतो. तिला ऍडमिट करून घ्या, तिची टेस्ट करा, सेक्शुअल व्हायलन्स आहे, रेप आहे हे बोला. अँड फायनली शी इज डेड अँड शी इज बर्न्ड बाय द पोलीस विदाउट टेकिंग द फॅमिली इन टू कॉन्फिडन्स. काय प्रॉब्लेम आहे यातला? जागतिक महिला दिनाविषयी बोलताना मला आपल्याला विचारायचंय, आपण सुशिक्षित महिला आहोत, आपल्यापैकी किती जणींना याविषयीचा कायदा माहितीये? किती जणींना ह्याचे लीगल रेग्युलेशन्स आणि प्रोटोकॉल्स माहितीये? अपर्णा मॅडम, मला खरंच आपल्याला माहिती नाही. त्यामुळे हाथरस केस जेव्हा आली कुठे वाचायला की आपण म्हणतो कुछ तो होगा. वी डोंट स्टँड बाय दॅट. आणि हाच दुसरा वोल्कॅनो आणि तिसऱ्या वोल्कॅनोचा संबंध आहे. when you are insecure, when you have risks, and when you are scared, you don't stand with others. तुम्ही घाबरलेले असता, अस्थिर असता, तेव्हा तुम्ही कोणाही बरोबर त्या व्यक्तीची बाजू बरोबर असली तरी उभे राहत नाही. लोकांबरोबर हातात हात धरून खरं ते खरं, चूक ते चूक, अन्याय झालाय तर त्याला दाद मिळाली पाहिजे, हे सुशिक्षित बायका, परमनंट नोकरीतल्या, 7th पे कमिशनचा फायदा, बँक बॅलन्स असणाऱ्या बायका म्हणत नाही. फिअरचा हा परिणाम आहे. दिस इज द पॉलिटिक्स ऑफ फिअर. आणि म्हणून सेक्शुअल व्हायलन्स रॅम्पंट अक्रॉस द ग्लोब. तुम्हाला माहिती आहे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅड टू से, and in different countries they started these protocols, that if a woman goes to the medical shop for COVID medicine with a dot here, then the pharmacy owner was supposed to call the police and say X person is facing sexual and gender domestic violence in her family. लॉकडाऊन मध्ये श्वापदासारखी झाली माणसं कोंडलेल्या. आणि त्यामुळे इवन मॅरिटल रेप was at its height. परत मला विचारायचंय, आपण सुशिक्षित महिला आहोत, मॅरिटल रेप विषय ऐकलाय आपण? बलात्कार म्हणजे नुसता अंधाऱ्या रस्त्यावर बॉलिवूड मध्ये दाखवतात तो बलात्कार नाहीये. घरोघर स्वतःच्या बेडरूम मध्ये, स्वतःच्या घरी पतीने केलेली बळजबरी हा पण बलात्कारच आहे. आणि दॅट शुड बी प्रोटेस्टेड अगेन्स्ट, रेझिस्टेड अगेन्स्ट. जागतिक महिला दिनाला विशेषतः तरुण ऑफिसर्सना मला सांगायचंय, तरुण मेंबर्सना मला सांगायचंय, प्लीज गेट टू नो द लॉ. देयर हॅज बीन अ लॉंग स्ट्रगल इन दिस कंट्री. पंडिता रमाबाई, सावित्रीबाई, फातिमा बी आणि हजारो स्त्रिया आहेत भारतभरातल्या, ज्यांनी प्रचंड बेनाम अनाम स्त्रिया आहेत, ज्यांच्यामुळे हे कायदे पास झालेत. महाराष्ट्रातली स्त्री चळवळ, तिचा एवढा मोठा इतिहास आहे.
एकेका कायद्यासाठी स्त्रियांच्या संघटनांनी खूप 1.5, 2, 2.5 वर्ष प्रयत्न केलेले आहेत. तेव्हा कायद्यातली कलमं जाऊन बदलतात. आणि हे कायदे आज असताना सुद्धा ही परिस्थिती आहे की आपल्या यंग बँक एम्प्लॉईजना माहित पण नाहीये की असे काही कायदे महाराष्ट्रात आहेत. भारत पातळीवर काही आहेत आणि राज्य पातळीवर काही अजून वेगळे कायदे आहेत. वी ऑलवेज से रेटॉरिकली फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे काय? म्हणजे काय? महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी स्त्री आणि शूद्रांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. बलात्कार, सेक्शुअल अब्यूज मुळे जरी कोणी गर्भवती राहिली महिला, तरी महात्मा फुल्यांनी आपल्या घरी आणून तिचं बाळंतपण केलं. तू माझी बहीण आहेस. सावित्रीबाई ते करायच्या. आणि मूल इथेच ठेव आणि तू समाजात परत जा, जीव द्यायचा नाही. ह्युमन राईट. कधी केलंय हे? 1850s in Pune city. And today 2021, how many of us have the guts to do this? We should have. We can't just say आंतरराष्ट्रीय महिला दिन, जागतिक महिला दिन celebrate केला. It's not about celebration in that sense, with a new dress and a pink flower, husband giving you and then saying you, आज तो अच्छा खाना बनता ही है, तू बना ले. It's about remembering resilience. It's about remembering Savitribai in the true sense. वेगवेगळ्या जातीच्या महिलांना ज्योतिबा आणि सावित्रींनी सांगितलं की motherhood is important. Don't think about who's the father. That is secondary. If it is rape, it's a crime and you are not to be blamed. उजळ माथ्यानी समाजात जा, तू मानव आहेस, तुला मानवी प्रतिष्ठा आहे. आज आपण तो वसा पुढे नेणार आहोत का नाही? का नुसता एक सावित्रीबाईंना फोटोला हार टाकून द्यायचा 3 जानेवारी आणि हॅपी 3 जानेवारी करायचं. उद्याला ग्रीटिंग कार्ड्स देतात लोक. पुढे काय? आपल्या घरात जर एखादा सेक्शुअल व्हायलन्स घडत असेल, do we have the guts to talk about it in the union? We must have. आलं पाहिजे हे. आपल्यातल्या 5 जणींनी केलं की 50 जणी करतील. 50 जणींनी केलं की बँक एम्प्लॉईज असोसिएशन 500 जणींपर्यंत ते पोहोचेल. तेव्हा आपल्या बँक एम्प्लॉईज असोसिएशन मध्ये हा विषय घेतला जाईल, हा घ्यायला लागेल. सेक्शुअल व्हायलन्स, मॉब लिंचिंग्स, हाफ मर्डर्स, अटॅक्स and verbal attacks, slandering, misinformation campaigns. This is the third volcano. गेलं पूर्ण वर्ष हे हिंसेच्या ज्वालामुखीवर आपण बसलोय. दबलेला राग आणि दबलेली हिंसा कभी भी फट जाएगा असं वाटतंय. राष्ट्रातले संबंध ताणलेले आहेत. You know what Trump had been talking about? In the first few weeks, ट्रम्प महाशय असं म्हणाले होते, एशियन व्हायरस आहे आणि त्याच्यामुळे एशियन लोकांना रॅन्डम अमेरिकेत मारायला सुरुवात झाली होती. इवन इंडियन्सना मारलं होतं लोकांनी रस्त्यात, यू आर द व्हायरस म्हणून. आणि इथे आपण तबलिगी जमात करत होतो आणि मुसलमानांना वाईट वागवत होतो. व्हायलन्स आहे हा. दिस शुड बी अड्रेस्ड. आपल्या घरांमध्ये पण ही भाषा बोलणारे भाऊ आहेत, काका आहेत, नवरा आहे, मुलगा आहे, मुलगी आहे. I think there's too much of anger and aggression due to many reasons. आणि मला असं वाटतं, as a society, this is not about men against women, Trump against whatever, this party against that party. That aggression as a society we need to address. आपण खरंच डेव्हलप्ड आहोत का? एवढा अँगर आहे. काल मी साध्या एका दुकानात गेले होते. 3 वर्षाचा छोटा मुलगा बोर झाला होता. इट वॉज व्हेरी ह्युमिड. ही वॉज व्हेरी क्रँकी. सारखं काहीतरी कुरकुर कुरकुर करत होता. इमिजिएटली द फादर सेज, तू घरी चलच, तुला मारतो. काय होतंय? ही इज अ यंग किड. सारखं हे काय? थांब तुला चटका देतो, थांब तुला मारतो, थांब तुला ब्लॅकमेल करतो. सायबर बुलिंग, ट्रोलिंग, sexual abuse through cyber, means. काय आहे? आपण नेहमी म्हणतो भारताची संस्कृती फार थोर, आम्ही स्त्रियांना देवी मानतो.
दर 17 मिनिटाला रेप होतो. 17 मिनिटाला. नॅशनल क्राईम ब्युरो स्टॅटिस्टिक्स आय एम गिव्हिंग यू. देवी मानतो आपण. ओळखीचे सगळ्यात जास्त रेप करतात, घरातले रेप करतात, नात्यातले रेप करतात, कझिन्स रेप करतात. डेटा आहे हा, माझ्या मनचं नाहीये. रेप अंधाऱ्या रस्त्याला होत नाही. रेप ओळखीच्या ठिकाणी दिवसा ढवळ्या फेमिलियर सेटिंग मध्ये familiar personalities are engaged in sexual abuse. What a shame for our society. Are we talking about it with our boyfriends, our husbands, our fiancés, our sons? Not by way of branding them. मी असं नाही म्हणत आहे, जाऊन नवऱ्याला म्हणा तुम्ही पुरुष असलेच असता. नाही, वी आर पार्टनर्स. मूल लहान असल्यापासून आपण सेक्शुअलिटी विषयी बोलतोय. सेक्शुअल व्हायलन्स, फिजिकल व्हायलन्स, डोमेस्टिक व्हायलन्स, सायकोलॉजिकल व्हायलन्स. तुला इतके मार्क मिळाले नाहीत तर बघ, इंजिनिअरिंगला नाही जाणार असं कसं म्हणतोस तू? तू मुलगा आहेस, इंजिनिअरिंगला गेलंच पाहिजे, बाहेर उभं राहा. Punishments of various kinds, believing that punishment is the only answer. Starving a child, punishing wife, punishing a starving wife. What is it happening? Volcano आहे, violence volcano. थेरपीची गरज आहे, काउन्सिलिंगची गरज आहे, दाखवायची गरज आहे. मेंटल हेल्थचे खूप इश्यूज आहे. मेंटल हेल्थ म्हणजे वेडी माणसं नाहीये. इतक्या ढोबळ आणि बटबटीत प्रकारे बघू नका. अचानक खूप राग येणं, खूप रडू येणं, घाम सुटणं, सतत तणतण 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 करणं. विचारा, इश्यू आहे का काही? अनकंट्रोलेबल होत आहे का? आपल्याला बोलायला लागेल. दिस इज द थर्ड volcano. The fourth one, I could say, last whole year is that of government decisions. Erratic. अचानक काहीतरी 4 तासात लॉकडाऊन. 25 लोक अलाउड आहेत, नाही 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 0 अलाउड आहेत, नाही 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 10 अलाउड आहेत, नाही आता सगळं ओपन आहे, नाही आता सगळं बंद आहे. रेल्वे सुरू आहेत, नाही रेल्वे नाहीये. टेस्ट केली पाहिजे, नाही नाही केली पाहिजे. ऑफकोर्स पॅन्डेमिक वॉज स्टार्टलिंग फॉर एव्हरीवन इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट पीपल. गव्हर्नमेंट म्हणजे काय? आपल्याच घरातली मुलं बाळ पुढे जाऊन आमदार खासदार होतात. सो द जनरल इंटेलिजन्स ऑफ द होल सोसायटी, जनरल इमोशनल इंटेलिजन्स ऑफ द होल सोसायटी इज रिफ्लेक्टेड देअर. पण म्हणजेच आपण डिसिजन मेकिंग साठी ट्रेंड नाही आहोत, डिझास्टर साठी ट्रेंड नाही आहोत. आपण क्रायसिस कसा फेस करायचा माहितीच नाहीये ऍज अ सोसायटी. अँड गव्हर्नमेंट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ सोसायटी. जशी प्रजा तसा राजा, असंच आहे ते. पण या सगळ्यामध्ये म्हणजे हे अमेरिकेत पण झालं, ब्रिटनमध्ये पण झालं, इटलीमध्ये पण झालं, भारतात पण झालं. या सगळ्यामध्ये क्रायसिस काय? क्रायसिस असा आहे की पीपल आर फास्ट लुझिंग faith in institution called government. राज्य संस्था नावाची जी वर्षानुवर्ष इव्हॉल्व्ह होत आलेली, 1935-37 मध्ये प्रांतिक सरकार आली आपल्याकडे, 47 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, नंतर घटना स्वीकारली आपण, राज्यघटना, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आणि त्याच्यानंतर 52 मध्ये फर्स्ट जनरल इलेक्शन झाले, प्रोटोकॉल्स, रेग्युलेशन्स, लॉज. We are constructing brick by brick the building of Indian democracy. त्याच्यावरचा faith लोकांचा जातोय. And this is scary. Even in the US they have said, Trump might be a bad person, might be a criminal. Tomorrow it might be, proved in the courts and he might go to jail. But what is the cost? The cost was that American population, American citizens lost faith in American government, American democracy. And so the crisis of democracy is another volcano. लोकशाही नावाची गोष्ट आत्ता कुठे हळूहळू बेबी स्टेप्स घेते भारतात.
ऍज अ सोसायटी आपल्याला राजेशाहीची सवय होती, मोनॅर्की. आपल्याला फ्युडॅलिझमची सवय होती, ठाकूर अँड ठाकुराईन. दोज हू आर फ्रॉम बेंगॉल वुड अग्री विथ मी, राईट? क्वीन, नवाब, सरदार, है ना? सो बेबी स्टेप्स आहेत. Still our grannies tell us stories about Nawab and Queen. Our fathers and mothers tell us. So आत्ताशी कुठे आहे की आपण थोडं डेमोक्रॅटिक होतोय, तेवढ्यात लोकांचा डेमोक्रेसीवरचा विश्वास जातोय. And therefore this is a big challenge to restore it, to think about it. सरकार आणि पॉलिटिकल पार्टी येते किंवा जाते. Trump came and Trump went off. What is most important is the edifice of democracy. The structures of democracy. आणि त्याच्याविषयी आपण सुशिक्षित स्त्रिया म्हणून विचार करतोय का? ह्या क्रायसिसचा व्हायलन्सच्या क्रायसिसशी पण संबंध आहे. इफ यू लूज होप इन गव्हर्नमेंट, यू ऑल्सो लूज होप इन रेझिस्टिंग अगेन्स्ट व्हायलन्स. सरकार आणि पोलीसवर तुमचा विश्वास नसेल तर नवऱ्यानी मारल्यावर पण तुम्ही म्हणता जाऊ दे, काय करणार. एकत्र येते, इट इज लिंक्ड, राईट? आणि म्हणून मला वाटतं की चौथा जो व्होल्केनो आहे तो क्रायसिसचा आहे. आणि तिथे आपल्याला असं दिसलं, द वे द पोलीस वर बीटिंग विथ केन. आणि आय रिमेंबर अ फेमस ऍक्ट्रेस फ्रॉम मुंबई, तिच्या फेसबुक पेजवर तिने कोठारे काहीतरी तिने डान्स केला की आय एम विथ मुंबई पोलीस, कसं छान मारतायत सगळ्यांना भारतभर, मारा असंच. And I was shocked. Why is she enjoying it? झोपडपट्ट्यांमध्ये 10 बाय 10 मध्ये 8 माणसं राहू शकत नाहीत. बाहेर जावं लागतं इवन टू ब्रीथ. देयर वर इश्यूज ऑफ प्रायव्हसी. तुमची आई किंवा बहीण अंघोळ करते 10 बाय 10च्या घरातल्या आतल्या मोरीत, तेव्हा रेग्युलरलीच तिथले पुरुष बाहेर जाऊन उभे राहतात, नाही घरात थांबायचं. There are protocols of privacy and, you know, niceties also with each other. दिसलं बाहेर की मारा. कोणी टॉयलेटला चाललंय, पब्लिक टॉयलेट, ब्रुटली मारलेलं आहे त्यांना. काय आहे त्याच्या पाठीमागे? इट इज नॉट जस्ट ब्रुटॅलिटी. नागरिकांना गुन्हेगार मानणं. आउटलुकच आहे आपला. कस्टमर प्रश्न विचारतोय येऊन बँकेमध्ये, असं काय तसं काय तसं काय, गुन्हेगार आहे. स्टुडंट जो म्हणतोय मॅडम असं कसं मला स्कॉलरशिप मिळत नाही, तुम्ही असं का करताय मॅडम, गुन्हेगार आहे. पत्रकार विचारतोय मंत्र्यांना असं का झालं, कोविड सेंटरमध्ये असं का आहे, गुन्हेगार आहे. आणि कोणीतरी बाहेर आलाय घराच्या लॉकडाऊन मध्ये टॉयलेटला जायला, औषध विकत आणायला, हवा खायला, डायबिटीज ज्यांना आहे त्यांना बाहेर जायला पाहिजे, माहितीये आपल्याला. कोमॉर्बिड पेशंट्स पॉप्युलेशन मारतायत. हे जे गुन्हेगारीकरण आहे नागरिकाचं, तो एक चौथा वेगळा व्होल्कॅनो आहे. अँड लास्टली, वैज्ञानिक दृष्टिकोनाची कबर आपण बांधली गेल्या 1 वर्षात. नो सायंटिफिक ऍटिट्यूड व्हॉट्सो एव्हर. काय काय उपाय आपण सांगितले. कोण मालेगाव काढा पितय, इतका प्यायला की पोटाचे इश्यूज झाले. कोण इतकं गार्गल केलं की इकडे आतनं पूर्ण छाले आले होते. कोण एवढा सुंठीचा चहा प्यायले की ऍसिडिटीचा त्रास झाला. काय चाललंय हे? We are one of the rare nation states in the world with highly educated population. आपल्याकडे BA, BSc, MCOM, इंजिनियर असं दगड मारला तर सापडतात. कुठे पण घराबाहेर विचार, तू काय शिकलास, इंजिनियर. तू काय शिकलास, MSc. आणि अशा देशामध्ये एवढं आपण फ्लिपंट आहोत. नो सायंटिफिक ऍटिट्यूड. अनफॉर्च्युनेटली, यू नो व्हॉट ट्रम्प हॅड बीन टॉकिंग अबाउट. एशियन व्हायरस, मास्क घालायची गरज नाही, मास्क घालायची गरज नाही म्हणाला आणि लगेच आजारी पडला. माहितीये आपल्याला, लगेच करोना झाला. या प्रकारच्या गोष्टी. आणि त्यामुळे या 5 व्होल्कॅनो विषयी मला वाटतंय विस्कटलं ते काय विस्कटलं, सोशल लेवलवरती कोहिजन नाही राहिलं, विश्वास नाही राहिला. अस्थिर आणि अनिश्चितता, असुरक्षितता असलेली माणसं संशयी होतात.
भीतीचं राजकारण पसरलं. लोक घाबरलेत म्हटल्यावर त्याचं एक राजकारण झालं, अजून घाबरवा या प्रकारचं. आणि या सगळ्यामध्ये त्याच वेळेला मला असं वाटतं विस्कटलेलं सावरतानामध्ये काय काय करता येईल हे बोलण्याआधी मी काही चांगल्या गोष्टी पण सांगणार आहे. मला आठवतंय की लॉकडाऊन अगदी कडक असताना सुद्धा जीवावर उदार होऊन वेगवेगळ्या संघटना आणि युनियन्सचे लोक उतरलेले होते. आम्ही एप्रिल एंडला एक स्टडी केला होता अक्रॉस महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान. More than 590 some sample we surveyed through telephone. Informal sector workers, textile industry, small scale units, bricklin workers, sex workers, domestic workers, नंतर काही काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स मधले लोक होते. यांचा आम्ही स्टडी केला आणि तेव्हा आम्हाला असं चांगली माहिती मिळाली की युनियन्स अँड असोसिएशन्स अँड ऑर्गनायझेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी हेल्प पोहोचवलेली होती. आणि म्हणून मला असं वाटतं हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण पण सतत सगळं निगेटिव्ह बोलतो, तसं नाहीये. चॅरिटी तर खूप झाली, पण मी चॅरिटी विषयी एवढं नाही बोलणार, कारण चॅरिटी इज ऑलवेज ॲडहॉक. मेरी कास्ट को मैं दूंगा, मेरे रिलीजन को मैं दूंगा. युनियन्स असोसिएशन्स डोंट डू दॅट. आणि म्हणून मला युनियन आणि असोसिएशन खरंच महत्वाच्या वाटतात. ते कामच महत्वाचं आहे. आपण तत्वावर एकमेकांना मदत करतो, जातीवर धर्मावर करत नाही. युनियन जेव्हा कोणाची पण केस घेते तेव्हा ती जाती धर्माच्या ह्यानी घेत नाही, आपल्या नियमांच्या आणि कायद्याच्या चौकटीत घेते. आपण सध्या सतत म्हणतोय की ग्लोबलायझेशनमुळे सगळं संपलं, आता काय वर्करच नाही राहिला, तर युनियन काय, असं म्हणता नाही येणार. अजूनही जेवढे उरलेत बँकिंग सेक्टरमध्ये, वी ऑल नो, अजूनही लाखो लोक आहेत. अजूनही इन्शुरन्स मध्ये जे बच्चे कुचे पण आहेत, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत. त्या काळात यातले बरेच जण एकत्र पण नेटवर्किंग करून काम करताना दिसले. At the ground level, we have seen, in fact, that unions of domestic workers, organizations of coolies, headload carriers were working together. West Speaker Association यांनी एकत्र काम केलं. आमच्या पुण्यामध्ये मला अभिमान वाटतो सांगायला की राष्ट्रीय एकात्मता समिती, कागद काच पत्रा कष्टकरी संघटना आणि रिक्षा पंचायत अशा सगळ्यांनी एकत्र येऊन ऐन कर्फ्यू मध्ये त्यांचा ट्रक माझ्या घरासमोर मी पाहिलाय. त्यांच्या युनियन मेंबर्सना त्यांनी मोठाली किट्स म्हणजे एवढंसं नाही, ह्यूज ग्रेन्स आणि सगळं त्यांनी आणून दिलं होतं. दिस इज द युनियन. युनियन विच स्टँड्स विथ यू, टेक्स अ पोझिशन विदाउट बीइंग अफ्रेड. दॅट इज अ युनियन. आणि ही युनियनची, असोसिएशनची जी शक्ती आहे ती ह्या काळामध्ये आपल्याला दिसली. गव्हर्नमेंट वॉज ऑल्सो देअर. आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट डॉक्टर्स, अंगणवाडी, महापालिका कर्मचारी उभे होते. प्रायव्हेट हॉस्पिटल्स वे लॉक्ड. खूप हॉस्पिटल्स प्रायव्हेट मधली लॉक केली होती. फक्त काही लोकांनी दवाखाने उघडे ठेवले होते. अँड आय सल्यूट देम. पण गव्हर्नमेंट सेक्टर, पोलीस, कचरा वेचक, सरकारी पण आणि प्रायव्हेट पण, कॉन्ट्रॅक्च्युअल पण, नर्सेस, वॉर्ड बॉईज, आयाज, द वे दे हॅव वर्कड, अंगणवाडी सेविका, सल्यूट्स टू देम. खूप कॉन्सेन्शियसली आपली ड्युटी केली लोकांनी, बँकांनी केली. आणि म्हणजे काय होतं, कधी कधी आपण सगळंच वाईट म्हणतो. मला हे मुद्दाम नोंदवायचंय. गव्हर्नमेंट सेक्टर इज नॉट अ गॉन केस. इफ युअर हजबंड्स आर सेइंग इट, वेक देम अप, टेल देम. आमच्या सर्वेत आम्हाला कळलं की कमी आहे ती टक्केवारी विथ प्रायव्हेटायझेशन एनिवे, पण गव्हर्नमेंट उभं होतं. पीडीएस मध्ये लोकांना अन्न मिळालं ऐन लॉकडाऊन मध्ये. आपण जी रेझिलियंट स्ट्रक्चर्स मायक्रो लेवल पर्यंत उभारली आहेत, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, राशन शॉप. मिडल क्लास ऑलवेज टॉक्स अबाउट काय करप्शन आहे, राशन मध्ये असंच असतं. पण गरीबाचे भूकबळी गेले नाहीत, कारण राशन शॉप आहे.
आणि दॅट इज द सिस्टीम दॅट वी वॉन्ट. आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये हे आपण सांगितलेलं आहे. म्हणून विस्कटलेली घडी सावरताना हे आपल्याला विसरता येणार नाही की ह्या महत्वाच्या गोष्टी सुद्धा त्या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत. मग आता आपण सावरताना जेव्हा विचार करतोय तेव्हा कोणत्या कोणत्या पातळीवर केला पाहिजे, तर सुरुवातीला मी एक तुम्हाला गोष्ट सांगेन, छोटी गोष्ट सांगणार आहे. लुई गॉर्डन नावाच्या एका स्कॉलरनी ही गोष्ट गेल्या वर्षी शेअर केली आणि मला त्यातले काही तपशील थोडेसे आता आठवत नाही आहेत, सगळे फॅक्च्युअल डिटेल्स, पण मी थोडक्यात सांगते काय गोष्ट होती. ती गोष्ट अशी होती की अमेरिकेमध्ये जेव्हा स्लेव्हरी होती तेव्हा एक गुलाम आई आहे काळ्या वंशाची आणि प्लॅन्टेशन वरती मळ्यामध्ये दिवस रात्र तिला काम करावं लागतं. आसूडाचे फटके मारले जातात, व्हायलन्स ऑफ ऑल काइंड्स इन्क्लुडिंग सेक्शुअल व्हायलन्स, अँड देअरफॉर शी हॅज अ चाइल्ड. या गुलाम मातेला एक बाळ झालं. तिचं एवढं प्रेम होतं आपल्या मुलावर, सगळ्याच आयांचं आपल्या मुलावर असतं. समाज म्हणतो की हे याचा बाप कोण आणि हे अनैतिक आहे का नैतिक आहे का काय आहे वगैरे. आईसाठी मूल हे मूल असतं. या आईचं सुद्धा प्रेम होतं, परंतु त्या काळच्या स्लेव्हरीनुसार त्या मुलाला 3-3.5 वर्षाचं झाल्यावर तिच्यापासून तोडून टाकलं गेलं आणि त्याला दुसरीकडे पाठवलं गेलं आणि 7 वर्षाचा झाल्याबरोबर त्याला पण प्लॅन्टेशन लेबर म्हणून सिरियस फिजिकल वर्क करावं लागलं. बाळ आहे ते आईचं. तिला माहित पण नाहीये ते मूल जगलं का मेलं आणि कुठे आहे. तिचे श्रम तसेच चालू आहेत. आणि एका दिवशी तिला प्रवास करत आलेल्या काही स्लेव्हजने सांगितलं, अगं तुझा मुलगा त्या तिकडे आहे, आम्हाला माहितीये. फ्रेंड्स, 14 miles डिस्टन्स वन वे, थिक फॉरेस्ट इन बिटवीन, प्लॅन्टेशन ना तो काळ आणि अमेरिकेतला. काय तिच्या डोक्यात यायचं माहिती नाही. सकाळपासून मरमर मरमर कष्ट करायची आणि त्यांना खायला पण अगदी कमी द्यायचंय ना, ते खाणं ती लपवून लपवून ठेवायची. आणि संध्याकाळी एकदा तो सुपरवायझर कोण जो लक्ष ठेवणारा आहे तो निघून गेला की ती चालत एकटी अंधारातनं जंगलातनं त्या बाळाच्या प्लॅन्टेशनला जायची. रात्री त्या बाळाला घट्ट जवळ घेऊन प्रेम करून त्याला खाऊ घालायची. द चाइल्ड वॉज मालनरिश्ड, अंडरफेड. आई त्याला प्रेमाने जेवू घालायची, झोपायची त्याच्यासोबत कुशीत आणि पहाटे 3:30-4 ला उठून परत चालत यायची. बिफोर एनीवन नोज, बिफोर द सन ब्रेक्स, सन रेज ब्रेक, शी यूज्ड टू बी अगेन हिअर. तो मोठा झाला आणि स्लेव्हजना वाचवणारा फार मोठा अमेरिकेतला सिव्हिल राईट ऍक्टिव्हिस्ट झाला. स्लेव्हरी संपली, पण ही प्रेमाची गोष्ट कधी विसरू नका. जेव्हा अशी रिस्क आहे, इन्सिक्युरिटी आहे, व्हायलन्स आहे, तेव्हा प्रेमच तारू शकतं. अनकंडिशनल लव्ह बिटवीन फ्रेंड्स, बिटवीन कलीग्स, बिटवीन डिफरंट कास्ट पीपल, फ्रेंडशिप अँड इक्वालिटी अँड रिस्पेक्ट विल ओनली सेव्ह अस. जातीच्या तलवारी, धर्माच्या तलवारी, जातीमध्ये पुन्हा तुझा क्लॅन काय, माझा क्लॅन काय, तुझं गोत्र काय, माझं गोत्र काय, तुझा लीडर कोण, माझा लीडर कोण, नाही होणार. The world is at a very different stage. And so I would end now. I know, Aparna ma'am, I think I need to end now. In 4 minutes I'll end. मला असं वाटतं सावित्री आणि फातिमाची मैत्री आपण लक्षात ठेवायला हवी जागतिक महिला दिनाला. कोण आहेत फातिमा बी? त्या पण पहिल्या शिक्षिका आहेत सावित्री बरोबर. सावित्रीला जेव्हा अस्पृश्यांसाठी हौद उघडा करून दिला ज्योतिबा आणि त्यांनी घरातला, म्हणून सासऱ्यांनी घराबाहेर काढलं, तेव्हा फातिमाच्या घरच्यांनी आश्रय दिला होता. सावित्री आणि फातिमाची मैत्री ही खरी ह्युमन राईट्स वर आधारलेली मैत्री आहे. आपण जेव्हा आपल्या बँक एम्प्लॉईज असो
LGBTQ या सगळ्यांचा स्वीकार अपेक्षित आहे. पुरुषात पण बाई असते आणि बाईत पण पुरुष असतो, त्या दोन्हींचा आविष्कार झाला पाहिजे. ब्राह्मणी पितृसत्तेच्या दृष्टीने आपल्या बँकेत समोर आलेल्या तरुण मुलीला वरून खाली, हा मला अनुभव आहे, मी तरुण होते तेव्हा. मी बँक ऑफ महाराष्ट्राची फार जुनी कस्टमर आहे, 40 वर्ष. पण मी अगदी तरुण होते आणि मी लहान दिसत असेल कदाचित. 3,000 रुपयाची मला FD करायची होती. त्या बाई मान्यच करायला तयार नाही. त्या मला सतत असं वागवत होत्या की मी पळून आलीये किंवा चोरी केलीये किंवा कुठल्या तरी पोराबरोबर पळून चाललीये. त्यांना म्हटलं, माझे स्कॉलरशिपचे पैसे आहेत, मी वाचवलेत, मला FD करायची आहे. ब्रिंग युअर फादर. I said, I'm a migrant. I don't have my father here. And by the way, I'm 22 years old. Oh, ब्राह्मणी पितृसत्तेची मनुस्मृती डोक्यात गेलेली आपली मानसिकता बदलायला लागेल. समोर येणाऱ्या कस्टमरला मॉरल सर्टिफिकेट द्यायला आपण बसलेलो नाही आहोत. ती मुलगी अडल्ट असेल, ती तिच्या मर्जीने तिने जोडीदार निवडलेला असेल, तिची सेक्शुअलिटी ऑल्टरनेटिव्ह असेल, समलिंगी संबंध असतील, ट्रान्सजेंडर असेल. आपण जागतिक महिला दिन साजरा करतोय. आपल्या मनात स्वच्छ आणि स्पष्ट विचार पाहिजेत. इंडियन कॉन्स्टिट्यूशननी जे हक्क दिले ते आपण देणार. आपण पोलीस नाही आहोत, मॉरल पोलीस नाही आहोत. ब्राह्मणी पितृसत्ता मी जेव्हा म्हणते तेव्हा मी ब्राह्मण बाईला टोचत नाहीये. महात्मा फुले आठवा. ब्राह्मण जातीने असणं आणि मनात ब्राह्मण्य असणं यात ते फरक करतात. मनात ब्राह्मण्य जन्मानी ब्राह्मण नसलेल्यांच्या पण डोक्यात असतं कधी कधी. विचार करा. त्यामुळे तुला मुलं आहेत की नाही, लग्न झालं का, मंगळसूत्र घातलं नाही, कपडे फालतू आहेत, साडी नेसता येत नाही का, गणपती नाही का तुझ्या घरी, नन ऑफ आवर बिझनेस. नन ऑफ आवर बिझनेस. मी बघतीये आज आपल्या आदिवासी मैत्रिणींवर एवढं प्रेशर आहे. परवाच माझी एक तरुण आदिवासी मैत्रीण जी माझ्या व्यवसायात आहे, अकॅडमिक मध्ये, ती सांगत होती, अहो मॅडम ते मंगळसूत्र घातलं नाही तर अनैतिक मानतात आम्हाला. इतकं घाणेरड्या नजरेने बायका पण बघतात आमच्याकडे. आम्ही आदिवासी होत नाहीये, आम्हाला एवढं त्याचं पडलेलं. आमच्या जमातीत काय नसतं मॅडम. पण हे स्टाफ रूम मध्ये कटकट झाली मला या बायकांच्यामुळे. घेऊन टाकलं मॅडम मंगळसूत्रे. काय आहे, आपण काय करतोय? आपण सुशिक्षित महिला आहोत. हा काय टेररिझम आहे आपला, की सगळ्यांनी जोडवी घातली पाहिजे, तर मंगळसूत्र घातली पाहिजे, ब्युटिशियन कडे गेलं पाहिजे. जागतिक भांडवलशाहीची ही सगळी आपल्या डोक्यातली जळमट आहेत. सोनं विकत घ्या, हिरा विकत घ्या, असं नटा तसं नटा, आणि आपण ते इतरांना टेरराईज करतोय. नाही करता कामा. बाई पण नावाची गोष्ट सुंदर आहे. जन्मतः प्रत्येक स्त्री पुरुष सुंदरच असतो. पिरियड. संपलेला आहे विषय. आपण कोणाचे मार्क द्यायला बसायचं नाही आणि मॉरल पोलिसिंग नाही करायचंय. काही गोष्टी विस्कटलेली घडी सावरताना समजून घ्या की मुळातली घडी पण चुकीची होती काही गोष्टींची. नवऱ्याला आपण नाही म्हटलंच नव्हतं कधी. त्यामुळे मॅरिटेड रेप ही रोजचीच गोष्ट होऊ शकते. मग लॉकडाऊन मधली आपण कायम गिल्ट घेतली. मी नोकरी करणारी बाई आहे आणि मनुस्मृतीत तर सांगितलंय की तू घरातच असलं पाहिजेस आणि पाय चेपले पाहिजेस. ही गिल्ट सतत घेऊन आपण बँकेत डबा खाताना एकमेकींना स्पर्धेने सांगतो, मैं तो घर में पिज्जा बनाती हूँ हर रोज, हर वेन्सडे को पिज्जा रहता ही है मेरे बेटे के लिए. त्या बाळाला आपण शहरी फोपशा बाळाला लाडावून ठेवलंय. आरोग्यासाठी चांगलं नाहीये, त्याच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत वाईट आहे. त्याला तुम्ही पेट्रियार्क बनवताय. तो डिमांड करेल आणि आई देईल. तो पुढे तसाच वागणार आहे. त्याच्या कलिगशी पण तसा वागणार आहे. त्याच्या क्लासमेटशी पण तसा वागणार आहे. रस्त्यावरच्या लोकांशी पण तसाच ओरडून बोलणार आहे तो. डोंट डू दॅट. दॅट इज नॉट अ वाईज मदर. मदरिंग डझंट मीन पॅम्परिंग. मदरिंग डझंट मीन पॅम्परिंग. अनकंडिशनल प्रेम हवं, पण त्याच्यामध्ये भांडवलशाहीला जी शरण जाण्याची आत्ताची वृत्ती आहे ती असता कामा नये. आपणच एकमेकींना म्हणतो, लोन ले लेना, अमेरिका को भेज ना उसको, जाना चाहिए बेटे ने.
आपण बँकर आहोत, आपण जबाबदारीने निर्णय घ्यायला जवळच्यांना शिकवलं पाहिजे. आज स्त्री प्रश्नाचा विचार करताना त्यामुळे 3 पातळ्यांवर आपण स्वतःला बदललं पाहिजे. विस्कटलेली सावरताना घडी, विस्कटलेलं जे जे काय आहे ते सावरताना वैयक्तिक पातळीवर स्वला शोधलं पाहिजे. मी कोण आहे? एव्हरीवन इज अ युनिक पर्सन. व्हॉट इज माय युनिकनेस? मला काय आवडतं, काय आवडत नाही, मला काय जमतं, काय जमत नाही, याविषयी मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे. स्वतःशी आधी, मग मित्रमैत्रिणींशी, कुटुंबियांशी आणि सगळ्यांशी ऍक्सेप्ट करणं. काही बिघडत नाही. सप्तरंगी फुलांचा बगीचा आहे आपला समाज. घाणेरींनी गुलाबच बनलं पाहिजे आणि गुलाबानी निशिगंध बनलं पाहिजे असं नाहीये. डोंट क्रिएट बॉक्सेस. सगळ्यांचं नाक स्ट्रेट पाहिजे, करा सर्जरी. सगळ्यांची स्किन अशी पाहिजे, करा सर्जरी. सगळ्यांचं असंच वजन पाहिजे, करा सर्जरी. दिस इज व्हायलन्स. दिस इज व्हायलन्स. ऍक्सेप्ट युअरसेल्फ, ऍक्सेप्ट अदर्स. निजखून शोधणं, स्वतःला शोधणं आणि स्वतःला बहरू देणं. आपले छंद, आपल्या आवडीनिवडी. आपण माणूस आहोत, प्राणी नाही आहोत. खा पी, मुलं बाळ आणि मरण नाहीये. आणि म्हणून निजखून शोधलेले जे लोक जर असा जर समुदाय वाढला तर आपला समाज या व्होल्कॅनोंमधनं बाहेर पडायची उत्तरं शोधू शकेल. विस्कटण्याचं एक कारण आधीचीच घडी चुकीची होती. आधी आपण स्वतःचा शोध घेतलाच नव्हता. जा कॉमर्सला म्हणजे बँकेत नोकरी मिळेल, चांगलं असतं, पैसे मिळतात, एवढंच बोललोय आपण. जा कॉमर्सला कारण तुझं गणित चांगलं आहे. बँकेत जायचंय का कारण तू बोलकी आहेस, तुला लोकांना भेटायला आवडतं. बँकेत तुला खूप लोक भेटतील आणि तुला मदत करता येईल. असं नाही आपण पालक म्हणून बोललो. बोलायला लागेल. निजखून शोधायला मदत करावी लागेल प्रत्येकाला. दुसरं, कम्युनिटी लेव्हलवर मला असं वाटतं की ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ही कम्युनिटी आहे. या कम्युनिटी लेव्हलला एक आपुलकी, एक सहानुभूती, एकमेकांना नावं ठेवणं, तुलना, हेवे दावे, सतत पाय नको. आपल्याला साथ उभं राहायचंय, पाठीशी उभं राहायचंय. कायम खात्री पाहिजे की आहोत आपण. मी आहे ग, तू कर, होईल, हे पाहिजे आपल्याला. आणि ते करताना आपल्या जातीच्या बेड्या, आपल्या धर्माच्या बेड्या, आपल्या कुटुंबांचे आधीची काही काही असते ना विरासत, कोण श्रीमंत असतं, कोण गरीब असतं, कोण आदिवासी, कोण बिगर आदिवासी, कोण कुठल्या राज्यातनं आलेलं आहे, कोण ग्रामीण भागातनं आलेलं आहे, कोण काळं आहे, कोण गोरं आहे, कोण काय आहे, नाही का, ते पण आहे परत. ते सगळं काढून टाकता आलं पाहिजे. समुदाय भावनेनी आपुलकीनी जगताना त्या बेड्या आपल्याला बाई म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की ह्या बेड्या समाज मुद्दाम घालतोय. एक एकटीला वेगळं काढलं की पिटायला सोपं असतं, म्हणून समाज आपल्या पायामध्ये बेडी घालतो. ती चांगल्या नाकाची, तू बसक्या नाकाची, ती गोरी, तू गव्हाळ, तू गव्हाळ, ती काळी. आणि आपल्याला बहिणी बहिणींमध्ये सुद्धा जेलसी करायला शिकवलं जातं. हे शिकवलं गेलं, यातनं बाहेर पडलं पाहिजे. मूल झालंच पाहिजे मला, मग काही ट्रीटमेंट घेईन आणि शरीरावर माझ्या हिंसा करेन. कम्युनिटीने सांगितलं पाहिजे काही गरज नाही, काही गरज नाही. एखाद्या झाडाला बहर उशिरा येतो, एखाद्या झाडाला वेगळा बहर येतो. तुझ्या संगीताला बहर आहे, तुझ्या लेखणीला बहर आहे, ठीक आहे, दत्तक घे मूल, पर्याय आहेत. पण आपणच परत म्हणायचं तिला ना मूल होत नाही, ती आहे तिला मूल नाहीये. हे कल्चर बदलायला लागेल. त्याच्या पुढे जाऊन कम्युनिटी लेव्हलवरची ही एक वेगळी विचारसरणी आणि विचाराची पद्धत आणल्यानंतर आपल्याला बघावं लागेल की राज्यघटनेमधली तत्व घेऊन एक समाज म्हणून आपल्याला उभं राहता येतं का. मी परत हायलाइट करीन, आपण सुशिक्षित महिला आहोत. वी आर लेबर अरिस्टोक्रेसी ऑफ इंडिया. वी आर द मोस्ट प्रिव्हिलेज्ड विमेन इन इंडिया. आर वी अवेअर अबाउट हू वी आर? आपल्या शक्तीची आपल्याला जाणीव नाहीये. गरीब बिचाऱ्या, मी ना बँकेत काम करते, तसंच आम्ही म्हणतो मी ना टीचर आहे.
कारण कॉर्पोरेट ग्लोबलायझेशन मध्ये जरा आपल्याला झळाळी नाहीये ना, त्यामुळे आपण एकदम असं खांदे पाडलेल्या अवस्थेत आहोत. आपण जे करतो ते आपल्या समुदायासोबत आनंदाने, उत्साहाने, निष्ठेने करणं, त्याचा आनंद घेणं आणि संपूर्ण समाजाच्या विकासाचं चित्र काय असावं याचा विचार आपल्या समुदायात, इथे युनियन मी समुदाय म्हणते, तिथे करणं. पर्यायी भविष्याची प्रारूप विस्कटलेलं सावरताना जे विस्कटलं होतं त्याच्यात ज्या चुका होत्या, जे 5 व्होल्केनो मी म्हणतीये ते पण फिक्स करावे लागणार आहेत. आणि त्यासाठी एक ऑल्टरनेट विजन ऑफ फ्युचर वी हॅव टू रिअली क्राफ्ट. आणि ते समुदाय म्हणून आपल्याला करता येईल का? कुठे कुठे अँझायटी होती आपल्याला, फॅमिली लाईफ मध्ये, पर्सनल लाईफ मध्ये, प्रोफेशनल लाईफ मध्ये, बोलावं लागेल. मागे मला बँक ऑफिसर्सने सांगितलं होतं की लेडी बँक ऑफिसर्सना टॉयलेट ऍक्सेस नाहीये, टॉयलेट्स आर ब्रोकन, देर इज सेक्शुअल हॅरेसमेंट. युनियनच्या आत हे बोलावं लागेल आणि धनंजय कुलकर्णी आणि देवीदास तुळजापूरकरांना ती जबाबदारी घ्यायला सांगावं लागेल की सेक्शुअल हॅरेसमेंट विषयीची वर्कशॉप्स आपल्याकडे हजारो घ्यावी लागतील बँकांमधनं. त्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही. आणि यंग ऑफिसर्स शुड कम टू द फ्रंट इन डुईंग दिस. लक्षात ठेवा, न्यूयॉर्क मधल्या बायकांनी गोळ्या खाल्ल्या म्हणून जागतिक महिला दिन होतोय. कोणीतरी पुढे येऊन निर्भयपणे बोलल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. ते करायला लागेल. आणि ऑल्टरनेट विजन ऑफ फ्युचर ही आपल्या राज्यघटनेच्या सहाय्याने आपल्याला करता येते. कारण नाहीतर मग आपण आपली जात, तुझी जात, माझं घराणं, तुझं घराणं याच्यातच खेळत राहणार आहोत. त्याच गंजक्यात तलवारी आहे. धर्म, जात, पंथ, आदिवासी, बिगर आदिवासी, तू बोलू नको, मी बोलू नको, याच्यात आपण डिवाइड होऊ. कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी अँड कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यू फ्रेमवर्क कॅन ब्रिंग अस टुगेदर टू इमॅजिन फ्युचर्स. लास्टली, विश्व मानवत्व अशा प्रकारचं आपल्याला हवंय जिथे युद्धखोरी, फार्मा कंपन्यांची दादागिरी आणि शस्त्रास्त्राच्या कारखानदारांचा सगळा युद्धखोरीकडे पुश करणारा प्रवास हा थांबवता आला पाहिजे. सामान्य नागरिक म्हणून तुम्ही किती पिटिशन्स मध्ये आपलं म्हणणं मांडता? ऑनलाईन पिटिशन सायनिंग, डू यू डू दॅट? लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे. विश्व मानवत्वापर्यंत जाण्यासाठी आपल्या छोट्याशा घरट्याच्या जातीय आणि लिंगभावाच्या पिंजऱ्यातनं बाहेर यायला लागेल. सावित्रीबाई आल्या. सावित्रीबाईंना पोटचं पोर नव्हतं, त्यांना कमी टोमणे मारले नव्हते लोकांनी, परंतु यशवंताला दत्तक घेऊन त्या पुढे गेल्या. हे लक्षात ठेवायचंय. एक शेवटचं म्हणूनच म्हणेन, शेवटचा मुद्दा आहे माझा, की कुठलाही ह्या बाबतीतला जागतिक महिला दिनासारखा जेव्हा प्रसंग येतो आणि आपल्याला सावरायचंय आणि जग पुढे जाण्यासाठी काय प्रकारे विचार करावा. गॉर्डनची जी कथा मी सांगितली मगाशी, त्या स्लेव्ह मदर, त्याप्रमाणे प्रेमाची एक नवी परिभाषा आपल्याला शोधावी लागेल. प्रेम म्हटलं की आपल्याकडे लैंगिक, स्त्री पुरुषाचं लफडं, भाषा सुद्धा बघा आपली कशी फ्रेम झाली, हे बदलावं लागेल. मैत्रिणींचं प्रेम असतं, आपुलकी हे प्रेमाचंच एक नाव असतं, जिव्हाळा हे पण प्रेमाचं एक नाव आहे. आणि या सगळ्यातनं ताकद येते एकत्र पुढे जाण्याची. हे आपल्याला शिकावं लागेल, त्याची नवी परिभाषा परत पुढे आणावी लागेल. नाहीतर आज मला दिसतंय 4 प्रकारच्या बेड्यांमध्ये आजही आपली समाजाची घडी आणि विशेषतः बाई अडकलेली आहे. पहिली बेडी आहे पुरुष सत्तेची. पुरुष महत्वाचा, बाई त्याच्या मालकीची. बाईचं शरीर, बाईचं इन्कम, बाईचं श्रम सगळं पुरुषासाठी, पुरुषाला मोठं करायला, त्याला आपण पुरुष सत्ता म्हणतो. म्हणून मग न्यायालय पण आपलं म्हणतं की अच्छा अच्छा, तुझ्यावर बलात्कार झालाय का मुली, मग त्या बलात्कार करणाऱ्याशी लग्न करून टाक. हा न्याय नाही असू शकत, निवाडा नाही असू शकत. न्यायाधीश नाही म्हणू शकत तू लग्न कर. लग्न हेच उत्तर आहे बाईचं. बाईची डेस्टिनी लग्न आहे, हे मनू म्हणत होता. त्याला फार शतकं झाली. यंग ऑफिसर्स अँड यंग एम्प्लॉईज ऑफ बँक्स
I would request you with folded hands, don't consider marriage as your destiny. It should be your choice. तुमची निवड असू द्या. लग्न ही अपरिहार्यता नाहीये, दुःखाने करण्याची गोष्ट नाहीये, रेटल्याने करण्याची गोष्ट नाहीये. मनू म्हणाला होता की एखादी अविवाहित स्त्री मरण पावली तर तिला अग्निदाह करता येणार नाही, कारण मोक्ष मिळत नाही. मग त्या प्रेताचं लग्न लावा. इतकं ते लग्नाविषयीचं वेगळं विचाराचं वळण होतं. आज आपण भारतीय घटनेनुसार जगतो, मनुस्मृतीनुसार नाही. लग्न जरूर करावं, ज्यांना वाटतं त्यांनी करावं, निवड करून करावं, विचार करून करावं. पण लग्न ही डेस्टिनी आहे, कंपल्शन आहे, अपरिहार्य आहे, काय करणार असं करू नये. नियती नाहीये. पुरुष सत्ता असा विचार करायला लावते आणि पुरुष सत्ता रोज नव्या रूपात देते. बॅरिएट्रिक सर्जरी पुरुष सत्ता बाईला करायला लावते, सरोगेट मदर व्हायला लावते. पुरुष सत्ता तुम्हाला सतत ब्युटी पार्लर मध्ये जायला आग्रह करते, सतत सोनं नवं केलं, वर्षाला एकतरी सोन्याचा दागिना केला पाहिजे हे कंपल्शन डोक्यात घालते. एकमेकींच्या विषयीचे विशिष्ट धारणा आणि पुरुषांविषयीच्या पण विशिष्ट धारणा मनात घालते आणि पुरुष सत्ता पुरुषांना पण वेगळ्या प्रकारे घडवते. तू बाईकडे देह म्हणून बघ, तू बाईला केवळ दैहिक अस्तित्व दे, तिचं मानसिक आणि सामाजिक अस्तित्व माणूस म्हणूनची प्रतिष्ठा नाकार, असं पुरुष सत्ता पुरुषाला शिकवते. आणि पुरुष सत्ता पुरुषाला रडू देत नाही, भावना व्यक्त करू देत नाही. अनेक पुरुष मला येऊन सांगतात, तुमच्या बँकेचीच भाषा वापरतात. एक तरुण मुलगा मला भेटला, मला म्हणाला माझी प्रेयसी आहे, मनापासून आवडणारी मुलगी आहे, पण लग्न नको वाटायला लागलंय. म्हटलं का रे, लग्न ठरलंय तुझं तर काय करू? म्हणाला ती आणि तिची अख्खी फॅमिली माझ्याकडे एटीएम म्हणून बघतात. कमव आणि पैसा दे, कमव आणि पैसा दे. एटीएम आहे मी त्यांच्यासाठी. मला इतकं क्रिकेट आवडतं, पण त्यांना माझ्या व्यक्तित्वात रस नाहीये, त्यांना फक्त मी एटीएम वाटतो. पुरुषांची पण प्रचंड मोठी कोंडी आहे या सगळ्यामध्ये. आणि म्हणून पुरुष सत्ता ही पुरुषांनाही पिंजऱ्यात घालते आणि बायकांनाही पिंजऱ्यात घालते. फक्त पुरुषांच्या पिंजऱ्याला थोड्या तरी खिडक्या आहेत, बायकांच्या पिंजऱ्याला झरोका पण नाही, खिडक्या पण नाही आणि दार तर नाहीच. हा फरक आहे. आणि पुरुष शिवाय बाईचा पण जेलर आहे, हा फरक आहे. दुसरं जे एक बेडी आहे फार जड, ती जातीची आहे. आणि जात आणि पुरुष सत्ता एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे मराठा मुलीला असं म्हणता येत नाही की मी बँक ऑफिसर आहे, मला इथेच परीक्षा द्यायच्या आहेत आणि अजून अजून वर जायचंय, मॅनेजर व्हायचंय, मला नाही एवढ्यात लग्न करायचं. जात म्हणते की मराठा मुलगी आणि असं नाही नाही नाही. आणि कोल्हाटी मुलगी आहे, घराण्यामध्ये तमाशाचं वातावरण आहे, कला केंद्रावरती कोणीतरी काम करतंय आणि ती म्हणतेय अमुक अमुक मुलगा माझ्या प्रेमात पडलाय, मला मागणं घातलंय, लग्न करायचंय. तर कोल्हाटी जात म्हणते की तू लग्न करायचं नाही, हे कंपल्शन आहे. जात आणि पितृसत्ता बाईवर मालकी गाजवते वेगवेगळ्या प्रकारे. आणि हे आपल्याला, ह्या बेड्या आपल्याला समजून घ्यायला लागतील आणि मग त्याचा सामना करायला लागेल. तिसरी बेडी आहे आपल्या सगळ्यांच्या मनातली. आपल्या सुप्रीम कोर्ट जजेस पासून ते हायकोर्ट जजेस पासून ते आपल्या पोलीस महासंचालक वेगवेगळ्या राज्यांचे, ते मंत्री संत्री, ते आपल्या आया, सगळ्यांच्या मनामध्ये काय आहे? फ्युडल व्हॅल्यूज. जन्मानी ठरतं कोण मोठा आणि कोण फालतू. पायरीनी राहायचं, जन्मानीच तुमचं सगळी डेस्टिनी ठरणार. जन्मानी तू एससी सारखं बोलायचं. एससी एम्प्लॉईनी प्रश्न जरी विचारला तरी सगळे म्हणतात किती अग्रेसिव्ह आहे ना. कारण एससी म्हणजे गप्पच बसलं पाहिजे, एससी म्हणजे गपचूप ऐकून घेतलं पाहिजे, एससी म्हणजे अमुक तमुक. अशा अतिशय वाईट विषमता आणि भेदभाव करणाऱ्याच धारणा आजही तथाकथित वरिष्ठ जातीच्या आपल्या एम्प्लॉईज मध्ये पण आहे. म्हणून जातीची बेडी, पितृसत्तेची बेडी आणि फ्युडल व्हॅल्यूज. बाय बर्थ यू डिसाइड द वर्थ ऑफ अदर्स. स्त्री पुरुषांच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत, घराण्याच्या बाबतीत अतिशय डोक्यात आपल्या बसलेलं आहे. मी एका रिक्षावर वाचलं होतं, बघतोस काय मुजरा कर.
रिक्षाच्या मागे लिहितात ना, का मुजरा करू बाबा तुला? फ्युडल व्हॅल्यूज आहेत आपल्या डोक्यामध्ये. आणि चौथी जी बेडी आहे ती आहे ग्लोबलायझेशन, कॅपिटॅलिझमनी जी मार्केट सिस्टीम आपल्या डोक्यात घातली. सगळं विकायचं आणि विकत मिळतं. कन्झ्युमरिझम, टू मच ऑफ कन्झ्युमरिझम, कमॉडिफिकेशन ऑफ आवर बॉडी, आवर माइंड, आवर सोल. स्वतःच्या भावभावना ऐकायला वेळ नाही, सतत धावतोय आपण. जागतिकीकरणाने स्त्री देहाचं, स्त्रीपणाचं जे सेलिब्रेशन करायला काढलंय ते पडद्या आड मध्ये स्त्रियांना ऍक्सेसरीज, स्त्रियांना पोशाख, स्त्रियांना दागिने आणि नव्या रूपात पितृसत्ता विकणं. डाएट प्लॅन, जाहिरातबाजी, या 4 बेड्या आपण जोपर्यंत बाजूला करू शकत नाही तोपर्यंत न्यूयॉर्क मधल्या लढाऊ कामगारांनी सुरू केलेला, त्यांच्या कष्टांमुळे जे आपल्याला अनेक अधिकार मिळाले श्रमिक म्हणून, त्याच्या आठवणीत सुरू झालेला जागतिक महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करायला खरं तर आपल्याला परवानगी नाहीये. आणि म्हणून विस्कटलेलं सावरताना पुढं कसं जायचं, तर ह्या 4 बेड्या लक्षात ठेवायच्या आणि त्या दूर करायच्या. विस्कटलेलं सावरताना निज खूण समजून घ्यायची, नवे समुदाय आणि हात हातात घेऊन समानतेनी, सहानुभूतीनी, एकत्रितपणे नव भविष्याचं चित्र रेखाटून पुढे जायचं. आणि विश्व मानवत्वापर्यंत जाण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या तत्वांची, सामाजिक न्याय, समता, बंधुभाव, लोकशाही, समाजवाद आणि निधर्मीवाद या राज्यघटनेतल्या तत्वांच्या आधारे आपल्याला एक नवा धर्म घेऊन पुढे जायचं. आणि जे 5 व्होल्कॅनो मी सांगितले त्यांचं तापमान सतत मोजत राहायचं, म्हणजे ते फुटणार नाही. परंतु ते फुटू शकतात हे लक्षात ठेवून आपलं डिझास्टर प्रेडिक्शन आणि डिझास्टर मॅनेजमेंट अतिशय पक्क करत, समाज म्हणून पक्क करत आपण जायला पाहिजे. शेवटी एकच सांगते, देवीदास तुळजापूरकर, धनंजय कुलकर्णी आणि इतर अनेक कार्यकर्ते यांनी अनेक दशक संघटना उभारल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात संघटना आहेत. पुण्यात बाबा आढावांचं मी उदाहरण देईन. हमाल, टेम्पो चालक, रिक्षावाले, मोलकर्णी सगळ्यांच्या संघटना त्यांनी उभ्या केल्या, कागद काचपत्रा वेचक सगळ्यांच्या. मुंबईमध्ये मिलिंद रानडे आहेत ज्यांनी संघटना उभ्या केल्या आहेत. आपल्याला माहितीये उदय भट आहेत, इतर अनेक अनाम कार्यकर्ते आहेत. या संघटना हे भारतीय लोकशाहीचं प्राणतत्व आहे. कुठलीही लोकशाही जिवंत राहायची असेल तर त्यातल्या वेगवेगळ्या समाज घटकांनी एकत्र येऊन आपले प्रश्न काय ते मांडले पाहिजेत. शांततापूर्ण मार्गाने, लोकशाही पद्धतीने सरकारपर्यंत आपलं मागणं नेणं, जनतेपर्यंत आपलं मागणं नेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आज जागतिकीकरणाची बावटळ आली आहे, आंधी है ग्लोबलाइजेशन. आंधी में सब कुछ धुंधला हो जाता है और लगता है कि सब कुछ गलत हो रहा है. गरज नाहीये. आपण पाचोळा नाही आहोत, आपण माणसं आहोत, आपण नागरिक आहोत. आणि म्हणून आपण बुद्धाचं तत्वज्ञान, फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान, आंबेडकरांमुळे इथल्या बाईला एका फटक्यात शिक्षणाचा अधिकार आणि मताधिकार मिळाला. आणि हिंदू स्त्रियांना डॉक्टर आंबेडकरांमुळे घटस्फोटाचा अधिकार मिळाला, जो नव्हता हजारो वर्ष. आणि आज आपण हे विसरतोय. हा वारसा आहे आपला. हा वारसा घेऊन आपण मित्रमैत्रिणींनो समानतेच्या पायावर उभं राहून पुढे जाऊया. अशा प्रकारे आपण जर विचार केला, आपल्या युनियन, असोसिएशन यांच्याविषयी जाऊ दे, एक फी दिली बास झालं, या पद्धतीने न बघता न्यूयॉर्क मधल्या लढाऊ कामगारांची आठवण जागी ठेवत आपण जर आपल्या पद्धतीने पुढे आलो. आज घर कामगार संघटनेमध्ये घरकाम करणाऱ्या महिला ज्या प्रकारे युनियन जगवतात, अंगणवाडी सेविका ज्या प्रकारे युनियनचं काम करतात, तुम्ही बघा.
आणि म्हणून मी एक सुचवेन, संघटित कामगारांची एक संघटना तिने जर 4 असंघटित कामगारांच्या संघटनांना बळ दिलं. मागे एका युनियनच्या फार मोठ्या कार्यक्रमाला मी गेले होते. त्यात LIC युनियननी घर कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्कूटी घेऊन दिल्या होत्या. 4 स्कूटी दिल्या होत्या 4 शहरांमध्ये. एकेका कार्यकर्तीला सगळ्या वॉर्ड्स मध्ये फिरून मीटिंग्स घेता याव्यात म्हणून. एक स्कूटर देणं हे आपल्या बँक असोसिएशन कर्मचाऱ्यांना एकत्र येऊन इतकं अवघड नाहीये. पण घरकाम करणाऱ्या मोलकरीण म्हणवली जाणाऱ्या महिलेला कार्यकर्ती म्हणून एक स्कूटर मिळणं आणि त्या स्कूटरवरनं जाऊन तिने युनियनचं काम करणं आणि जोडणं हे खूप महत्वाचं आहे. या सगळ्या युनियन्सची एक जिवंत जाळं म्हणून बांधणी करायची पण आता गरज आहे. कालच मी ऐकत होते ऍप बेस्ड ड्रायव्हर्स युनियन म्हणून आता जगभरामध्ये विविध प्रकारचे ओला उबरची जी मनमानी आहे त्यातनं एक त्या युनियन बांधली गेली आहे. पण ती युनियन त्यांनी इतर ऍप बेस्ड युनियन्सशी जोडून एक फार मोठं ग्लोबल जाळं केलंय आणि वेगवेगळ्या राष्ट्रातल्या सुप्रीम कोर्टात ते केसेस जिंकतायत. त्यामुळे असंघटित आणि संघटित एकत्र आले तरच जागतिकीकरणाच्या वावटळीत आपण झाडका पत्ता बनणार नाही, तर आपण स्ट्रॉंग पिलर म्हणून थांबू शकू. मला वाटतंय मी जरा जास्त वेळ बोलले. आपण मला ही संधी दिलीत, हा बहुमान दिलात, त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. सर्वांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपली मन जिवंत करायला, ताजीतवानी करायला आणि ती ताजीतवानी करण्यासाठी कुठल्याही रिसॉर्ट, कुठल्याही बॉडी डिओडरंट वगैरेची गरज नाहीये, कुठल्याही पार्लरची गरज नाहीये, याची नम्र आठवण करून देत मला आपल्याला सांगायचंय, एका स्वतंत्र लोकशाही राष्ट्राच्या आपण नागरिक आहोत. जे राष्ट्र उभारायला अनेक प्रकारच्या नेत्यांनी आपले प्राण दिले, आपली पूर्ण आयुष्य घालवली, 20-20 वर्ष तुरुंगवास भोगला, तेव्हा हे जिवंत लोकशाही राष्ट्र आपल्याला फुकटचं वारशात मिळालंय. आंबेडकरांसारखा आपल्यासाठी भांडणारा माणूस होता म्हणून मॅटर्निटी लिव्ह मिळालीये, म्हणून कामाचे तास पक्के झाले, म्हणून आपल्याला डिव्होर्सचा हक्क मिळालाय. त्यामुळे आपली कमिटमेंट आता आपल्या जातीच्या गंजक्या तलवारीशी नको. आपली कमिटमेंट आता मुलगा झालाच पाहिजे असल्या गंजक्या गोष्टीशी नको. आपली कमिटमेंट आता युनियन बांधणं, विश्व मानवत्व स्वीकारणं, शांतता आणि सहजीवनाचं स्वप्न बघणं अशा व्यापक नागरिकत्वापर्यंत झाली पाहिजे. ही एक नम्र माझी मागणी तुमच्या समोर ठेवते आणि मित्रमैत्रिणींनो मी तुमची रजा घेते. धन्यवाद. मुखेलकर मॅडम, तुमचा आवाज येत नाहीये. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. त्यांचा आवाजाचा काहीतरी प्रश्न येतोय. मी धनंजय कुलकर्णी बोलतोय. आम्ही पुरुष कर्मचारी देखील त्यांच्या जोडीनं हा कार्यक्रम ऐकतोय. मॅडम, मी एक सगळ्यांच्या वतीने एक प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आलेली आहे, मी ती तुम्हाला शेअर करू इच्छितो. की 2-3 जणांनी असं सांगितलं की मॅडम तुमचे इतर विषयावरचे विचार देखील ऐकायला आम्हाला खूप आवडेल. मला वाटतं तुम्ही जसं पहिल्यांदा म्हणालात की हा मोनोलॉग आहे, व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म हा मोनोलॉग आहे, एका अर्थानं खरं आहे. पण आत्ताची मांडणी ही मुळात म्हणजे पॅन्डेमिकच्या निमित्ताने तो विषय आपण करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा कॅनव्हास तुम्ही इतक्या मोठ्या पद्धतीने, इतक्या चांगल्या पद्धतीनं इफेक्टिव्हली मांडला. मला वाटतं आतापर्यंतच्या जागतिक महिला दिनाच्या आम्हा लोकांच्या सेलिब्रेशन मध्ये हा जागतिक दिन किंवा हे सेलिब्रेशन हे झणझणीत अंजन ठरेल की डाऊन टू अर्थ तुम्ही आम्हाला सगळ्या जीवनाच्या स्पर्श करणाऱ्या सगळ्या प्लॅटफॉर्मचा एक दर्शन घडवून आणलं आणि आपण अल्टरनेटिव्ह व्हिजन ऑफ फ्युचर कशी असावी ह्याचं एक इन्साइट दिलं. खरंच हॅट्स ऑफ टू यू ऑन बिहाफ ऑफ ऑल ऑफ अस, सगळ्या महिला, सगळे पुरुष, संघटनेचे कार्यकर्ते आणि इतरही सगळ्यांच्या वतीने मी असं म्हणतो. कारण आता यात फक्त तांत्रिक अडचण अशी आली की लोकांनी प्रश्न विचारले तरी ते त्या फेसबुक लाईव्हला जातील
आणि आपण झूमच्या थ्रू जातोय म्हणून ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून आता ते आम्ही कलेक्ट करतो, ते लॅटर ऑन वी विल सेंड इट टू यू. पण त्यांची ती जी सूचना होती काही जणांची, पण एखाद दोन प्रश्न जर तुम्ही वाचून दाखवले तर मी लगेच उत्तर अगदी थोडक्यात द्यायला तयार आहे, जर वेळ असेल. हो हो हो. मुखेडकर मॅडम, तुम्ही काही कडू किंवा जास्त कडक बोलले असेल तर मला माफ करा. अजिबात अजिबात नाही, अजिबात. मुखेडकर मॅडम, तुम्ही तुमच्याकडे किंवा माझ्याकडे जरी बॉक्स मध्ये जरी टाकल्या तरी आपण त्या वाचून मॅडमला दाखवू शकतो. आपण सगळ्यांना आवाहन करूया की या निमित्ताने तुमचे प्रश्न आणि काही म्हणणं असेल तर तुम्ही त्या ह्याच्यावर मेसेज जरी टाकला तो आपण मॅडमला वाचून दाखवूया. सर्वांनी आपले प्रश्न कॉमेंट बॉक्स मध्ये टाकावे. मला आपल्या नागपूर अधिवेशनामध्ये एक मी प्रतिक्रिया ऐकली होती, वैयक्तिक पातळीवर जवळ येऊन सांगितलेली, ती शेअर करते. तोपर्यंत प्रश्न येईपर्यंत थोडस मी बोलते. एक बाई माझ्या जवळ आल्या आणि त्या खूप म्हाताऱ्या नव्हत्या, म्हणजे माझ्यापेक्षा लहान होत्या, आणि त्या म्हणाल्या की ऑफिसर जर झालं तर बदली होते, म्हणून मी बाई आपणहून बदली नाकारली, नकोच ते आपल्याला, कुटुंबाला वेळ नाही देता येणार. मला असं वाटतं की आपल्या कुटुंबाला आपलं संघटित क्षेत्रातला जॉब हवाय, परंतु पितृसत्ताक कुटुंबाची जी घडी आहे ती मात्र अजिबात बदलू द्यायची नाहीये. आणि हा प्रश्न आपण बँकेतल्या महिला कसा सोडवता हे मला समजून घ्यायला आवडेल. कारण मला माहितीये की कितीतरी बँक ऑफिसर्स होतात, मॅनेजर्स होतात, बदल्या घेतात, अगदी 8 जातीच्या ब्रँचेस मध्ये पण जातात महिला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की असा जर एक आधीची पिढी आणि नंतरची पिढी असा संवाद होऊ शकला तर कदाचित, जर नव्या तरुणींना असं वाटत असेल की नको ते प्रमोशन, तर त्याविषयी थोडस युनियन मध्ये सुद्धा आधीच्या पिढीच्या आपल्या ज्या सहकारी आहेत त्या थोडस मार्गदर्शन कदाचित करू शकतील. पण आपलं मातृत्व हे केवळ आईचं आहे का मूळ समाजाचं असतं? मूळ नाव तर बापाचं लावतं, आडनाव बापाचं लावतं, पण मुलाची भावनिक जबाबदारी, संसाराची भावनिक जबाबदारी आणि प्रत्यक्ष डबे भरणं, सकाळी उठणं, वेळेवरती मुलाला उठवणं आणि तयार करणं, ही जबाबदारी एकट्या मातेची असता कामा नये. कारण अपत्य संगोपनामध्ये तुम्ही जर पक्षी पाहिलेत तर पक्षी दोघही चारा आणून भरवतात. त्यामुळे पुरुषांनी एटीएम व्हायचं, बाहेर जा, पगार आण आणि पैसे टाक. पुरुष हा एटीएम आणि बाई ही ऑल टाइम अवेलेबल सर्व्हर, सर्व्ह करत राहायचं ना सतत. असं नकोय व्हायला. आणि अगदी म्हणजे वरिष्ठ वर्गामध्ये, उच्च वर्गीय 3 BHK फ्लॅट, बंगलो, अशा कुटुंबांमध्ये हेच आपल्याला दिसतंय सतत. हे बदलायला पाहिजे. सुशिक्षित कुटुंबांमध्ये मुलग्याचं संगोपन अत्यंत लिंगभाव समानतेच्या आधारे सतत करायला हवं आणि सतत हो 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 म्हणून चालणार नाही. गेल्या पिढीतल्या बायका असं म्हणत असत की गाईला सुद्धा कोणी अति केलं तर शिंग उगारते, तू तर बाई आहेस, बोल. हे विसरू नका. शिंग असायची गरज नाहीये, पण मानवी हक्क आपला आणि आपली प्रतिष्ठा, प्रोफेशनल म्हणून, बँकर म्हणून आपली प्रतिष्ठा आपण सांभाळावी लागते, आपल्या कुटुंबात, आपल्या शेजारी, आपल्या गावात, आपल्या आसपास. त्याशिवाय इतर लोक आपल्याला रिस्पेक्ट करत नाही.
आपल्या मनातच कुठेतरी सतत गिल्टचं इंजेक्शन, स्लो पॉइझनिंग केलेलं आहे. तुला मूल आहे तरी तू घराबाहेर जातेस, तुला मूल आहे तरी तू घराबाहेर जातेस. हे स्लो पॉइझनिंग आहे, ते तब्येतीसाठी वाईट आहे. मुलाशी खरं बोला. जो वेळ मिळतो तो मुलाला प्रामाणिकपणे द्या, प्रेम द्या. स्लेव्ह मदर आठवा, ती नव्हती मुलाला घेऊन बसलेली, पण मूल खरं खोटं जाणतं. सहभागी पालकत्व, संवादी पालकत्व याची आपल्याला गरज आहे, ना की बाईच्यावर एक ओझं टाकणं आणि मग मुलं मोठी झाल्यानंतर एकदम बायकांना एम्प्टीनेस सिंड्रोम जाणवायला लागतो. हे काही फार चांगलं लक्षण नाहीये. पूर्वी आपल्या बँकांमध्ये बुक क्लब असायचे, कल्चरल क्लब असायचे, कोणी सिंगिंग करायचं, कोणी काय डान्स, जी डान्सर होती ती काही करून दाखवायची. हे क्लब्स असले पाहिजेत. आपण माणूस आहोत, आपलं मन शांत ठेवणं. हे पहा, आता एकदम आपण म्हणायला लागलो पॅन्डेमिक मध्ये हिंसा, इन्सिक्युरिटी, थेरपी, काउन्सिलिंग. रोज गाणं गुणगुणणं, कविता वाचणं, पुस्तकं वाचणं, मैत्रिणींना त्या वाचून दाखवणं, यांनी थेरपिस्टची गरज कमी होऊ शकते. आपल्या बँकेतलं वातावरण केवळ तुझा डबा, माझा डबा, पिझ्झा आहे की नाही, दागिना काय होता, याच्या पलीकडे मानवी मूल्यांपर्यंत आपल्याला परत एकदा न्यायला लागेल. ग्लोबलायझेशन पूर्वी ज्या प्रकारे आपण आपल्या बँकातलं, शाखेतलं वातावरण होतं, तिकडे परत जायला लागेल आपल्याला. मॅडम 3 प्रश्न आलेले आहेत. मी आता एक एक प्रश्न वाचून दाखवतो, चालेल? पहिला प्रश्न आहे, हाऊ टू ओव्हरकम फ्रॉम मेनस्ट्रीम मीडिया अनसिक्युअर्ड न्यूज और बायस न्यूज. ह्या कशा ओव्हरकम कराव्या, कशा हाताळाव्या, असा एक प्रश्न. पहिलं तर मला वाटतं की आपण विसरतोय की कुठलंही बंद करण्याचं बटन आपल्या हातात आहे. बरोबर बरोबर बरोबर. जे नकोय आणि जे विषारी आहे ते बंद करा, ग्राहक म्हणून. पण मी स्वतःच सांगते, मी उपग्रह जोडणी बंद केलेली आहे. त्याचबरोबर फॅक्ट चेक आणि न्यूज चेक याची वेगवेगळी पोर्टल्स आहेत, ती आपल्याला माहिती पाहिजेत. न्यूज लॉन्ड्री आहे, फॅक्ट, मला तर सगळी नावं फटफट आठवणार नाही, पण अनेक आपल्याकडे अशी पोर्टल्स आहेत की जिथे आपल्याला खरं तर वाटलं तर धनंजय कुलकर्णी पोस्ट-ट्रूथ वरती आणि फेक न्यूज वरती वेगळा कार्यक्रम तुम्ही जरूर घ्या. यावर आता तरुण मुलं मुली ट्रेनिंग्स घेत आहेत. कारण मला पुण्यातली एक संस्था माहिती आहे, तुम्हाला हवं असेल तर मी सांगेन त्यांचं हे. तर इतक्या वाईट प्रकारे आता विशेषतः सोशल मीडिया चालतो. कम्प्युटर्स वर्क ऑन डिजिटल टेक्नॉलॉजी. येस, that digital technology is based on algorithm. Algorithm is catching what you read, what you see, which news, which advertisements, what you buy, everything. आणि त्याच्यामुळे इतकं वाईट झालेलं आहे की तुम्हाला आणि मला 7:20 आपण दोघांनी पण फेसबुक उघडलं तर वेगळ्या गोष्टी दिसतात. 7:20 तुम्ही लेटेस्ट न्यूज असं टाईप केलं, एकाच खोलीत जरी आपण असलो तरी आपल्याला गुगल वेगळ्या गोष्टी दाखवतं. आणि याला फिल्टर बबल असं म्हटलेलं आहे, इको चेंबर असं म्हटलेलं आहे. मेनस्ट्रीम मीडिया कॅचेस ट्रेंडिंग ऑन सोशल मीडिया, आणि युरोपियन युनियन मध्ये आणि अमेरिकेमध्ये गुगल आणि फेसबुकवर मोठ्या केसेस चालू आहेत. आता लेटेस्ट या गेल्या 15 दिवसात ऑस्ट्रेलियामध्ये गुगल वरती प्रचंड मोठा खटला चालू आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने म्हटलंय की आम्ही नवा कायदा आणतोय. गुगलला जर बातम्या दाखवायच्या असतील ऑस्ट्रेलियातल्या न्यूजपेपर मधल्या, तर त्यांनी न्यूजपेपरला आणि सरकारला इतके पैसे दिले पाहिजे, नाहीतर तुम्ही येऊ नका, आम्ही तुम्हाला ऑस्ट्रेलिया बंद करू. आणि प्रचंड मोठा वाद आता त्याच्यावरनं पेटलेला आहे. गुगल ज्या प्रकारे तुम्हाला आणि मला भांडणात खेळवतं ते प्लीज समजून घ्या. म्हणजे काय सांगते मी, तर ट्रम्पच्या निवडणुकीच्या वेळेला, म्हणजे 2 फिल्म्स आहेत म्हणून मी म्हणते, खरं तर तुम्ही वेगळा कार्यक्रम घ्या,
पण सोशल डायलेमा नावाची डॉक्युमेंटरी आता खूप गाजतीये, ती बघा. मेनस्ट्रीम सॅटेलाइट न्यूज चॅनल न्यूज देत नाहीत, ओपिनियन देत आहेत. तटस्थ बातमी मिळायच्या शक्यता जागतिक भांडवलशाहीच्या आत्ताच्या मोनोपॉली कॅपिटॅलिझम, फिनान्स कॅपिटॅलिझम, स्पेक्युलेटिव्ह कॅपिटॅलिझम या अवस्थेमध्ये आज कॅपिटॅलिझम आहे. कोणीही जागतिकीकरणाच्या बाजूचे किंवा विरोधी अभ्यासक तुम्हाला सांगतील की भांडवलशाहीचा हा टप्पा आज आहे. आत्ताची अर्थव्यवस्था जगाची या 3 गोष्टींनी बनलेली आहे. या टप्प्यावर मीडिया ही एक भांडवली इंडस्ट्री आहे फॉर प्रॉफिट मेकिंग. इट इज नॉट न्यूट्रल, इट इज मेंट फॉर प्रॉफिटियरिंग. माझ्या लहानपणी काही वर्तमानपत्र होती, माझे आई वडील म्हणायचे ते वाचू नको, त्याच्यात विश्वासू काही नसतं, ते खून आणि बलात्कार रंगवून भडक करून सांगतात, ते काही न्यूज नाहीये, रंगवलेलं आहे सगळं. आता सगळ्याच न्यूज चॅनल्स विषयी एक्सेप्ट 1 or 2 ही परिस्थिती आलेली आहे. खरं का खोटं सांगा? वर्तमानपत्र सुद्धा जवळजवळ 20 वर्ष झाली कॉर्पोरेट झाली आणि कॉर्पोरेट वर्तमानपत्रांच्या संपादकांना असं सांगितलं गेलं की आंदोलनाच्या, मोर्चाच्या, इन्क्लुडिंग बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या मोर्चाच्या, उपोषणाच्या, संपाच्या बातम्या 5-7 वर टाकायच्या. पहिली 6 पानं गुळगुळीत सरकारला आवडेल अशी छान छान बातम्या द्यायची. मी आजचं आणि या पार्टीचं काहीच बोलत नाही. 20 वर्षापूर्वी हा बदल झालाय. जागतिकीकरण 1991 नंतर भारतात आलं. 2000 पर्यंत साखळी वृत्तपत्र आपल्याकडे आली. रुपर्ट मर्डॉक आणि स्टार वाहिनी आपल्याकडे पहिल्यांदा खाजगी उपग्रह वाहिन्यांची चॅनल झाली. तेव्हापासून हा बदल सुरू झालेला आहे. त्यामुळे आज गेल्या 30 वर्षात या गोष्टींची विश्वासार्हता गेलेली आहे. न्यूजपेपर मध्ये पेड न्यूज कुठली आणि खरी न्यूज कुठली मी चॅलेंज देते, तुम्ही आणि मी ओळखू शकत नाही. सरमिसळ करून टाकली. तेव्हा 2च उपाय मी सांगेन. जे विषारी आहे ते पूर्ण बंद करा, बहिष्कार टाका, कळलं पाहिजे आम्हाला नकोय. आणि 2 ऑल्टरनेटिव्ह मीडिया तुम्ही बघायला लागू शकता. न्यूज पोर्टल्स आहेत बरीचशी, इंडिपेंडेंट मीडिया जो जाहिरात घेत नाही, जो कुठल्याही कॉर्पोरेट कंपनीचं बाळ नाही, तो मीडिया तुम्हाला बघावा लागेल. असे खूप छोटे 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 पोर्टल्स सहकारी पद्धतीने लोकांनी, संघटनांनी सुरू केलेले. इंडिपेंडेंट पण आहेत काही, निष्पक्ष, ते बघायला हवे. अमेरिकेत ट्रम्प काळामध्ये लोकांनी तेच केलं. CNN बघणं बंद केलं, फॉक्स न्यूज बघणं कमी केलं, बंदच केलं अनेकांनी. विषारी प्रचार केला जातोय ते तिथे म्हणून. आणि पर्यायी मीडियाकडे, तेव्हा पर्यायी मीडिया, नकार देणे आणि तिसरं फॅक्ट चेक, एवढं मी म्हणेन. दुसरा प्रश्न असा होता, आजच्या युगात ज्याला रायटिस्ट फोर्सेस म्हणतात, असं प्रत्येकाने सामाजिक संघटनांकडून देखील आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो, हायजॅक केला जातोय, त्यांना अटकाव कसा घालावा असा एक प्रश्न आलेला. मला वाटतं आपण लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवत असू तर आपण कोणी कोणाला अटकाव वगैरे घालू नये. पण आपण काय करतो की आपल्याला पण क्लॅरिटी कमी आहे ना. महिला दिनानिमित्त सगळ्यांनी पैठणी नेसून ब्रँच मध्ये या आणि पुरुष पण काहीतरी फालतू कार्यक्रम करतात. हो, काय गुलाबाचं फुल काय आणून देतात. इथे आम्हाला लेडीज टॉयलेटची सोय तुम्ही करून देणार नाही. गर्भवती महिलेला पाय लांब करून बसावंसं वाटलं तर एक कोपरा तुम्ही करून देत नाही तुमच्या सहकारी महिलेला. आणि गुलाबाचं फुल कसलं वर्षातनं एकदा देताय. त्यामुळे हे जे कचकड्याचे काम आहेत ना, चॉकलेट द्यायचं, काहीतरी हळदी कुंकू करतात, तर याचा कंटेंट कळायला मुळात आपल्याला स्त्रियांचे हक्क म्हणजे काय, भारतीय राज्यघटना म्हणजे काय, लेबर लॉ काय, हे कळायची गरज आहे. आणि ती ट्रेनिंग आपण जेव्हा वाढवू तेव्हा आपण, म्हणजे मी महाराष्ट्रातल्या स्त्री चळवळीचा भाग आहे. बायजा नावाच्या स्त्रीवादी मासिकाची मी संपादक होते. अनेक वर्ष मी सुमतीबाई सरदार प्रतिष्ठानशी जोडलेली होते. अनेक संस्था संघटनांशी आजही निगडीत आहे. एक साधी मराठी मधली घोषणा आम्ही देत होतो कायम, नको देवी नको दासी.
माणूस म्हणून प्रतिष्ठा खरी. संपलं. आम्हाला वर्षातनं एक दिवस देवी म्हणून वागवायचं 8 मार्चला बैल पोळण्यासारखं, आणि वर्षभर दासी म्हणून वागवायचं. मीटिंग्स मध्ये आम्ही काय बोलतोय लक्षच द्यायचं नाही. मिनिट्स मध्ये आमची सूचना येतच नाही. मॅनेजर आमच्या टॉयलेटची व्यवस्था करत नाही. टॉयलेट दिलं तर ते घाणेरडं, तिथे पाणी नाही, कोण सफाई करत नाही. हे चालणार नाही. बायकांना सन्मान मिळेल आणि भागीदारी मिळेल असे कार्यक्रम आपण महिला दिनाला मोठ्या प्रमाणात केले पाहिजेत. हाच अटकाव होईल. पण हे कार्यक्रम ब्रँच मध्ये आपल्याला घेता आले पाहिजेत. 10 मिनिटाची एक छोटी सभा ब्रँच मध्ये, महिला हक्कांवरचं पोस्टर प्रदर्शन बँक असोसिएशननी केलेलं लावलेलं तिथे, की येणारे सर्व ग्राहक त्या दिवशी ते वाचतील. छोट्या स्लोगन्स लावून जरी ठेवल्या तरी चालेल. आणि याच्यात पुरुष सहकारी पण आले पाहिजेत. महिला दिन म्हणजे महिलांसाठी साजरा केलेला दिवस नाहीये. या हक्कांसाठी आपण सगळे कटिबद्ध पाहिजे. आणि ते मात्र माझी अपेक्षा असेल तर त्याच्यात आपण राईट विंग पासून पुढे येऊ. युद्धखोरी नको. जागतिकीकरणाची एक काळी बाजूचे प्रतिगामी असणं, धर्माचं, देवाचं, व्रतवैकल्यांचं महत्व वाढवणं, हे जागतिकीकरणाचाच एक भाग आहे. एकीकडे पिझ्झा आहे आणि एकीकडे हातातला गंडा दोरा आहे. एकीकडे ब्युटी कॉन्टेस्ट आहे, तिला खूप गुळगुळीत आणि चमकदार सगळं आहे, पण स्त्री देहाचाच विचार तिथे केला जातोय. त्यामुळे राईट विंग म्हणजे अशा प्रकारे स्त्री देहाचा विचार करणं, गौरवीकरण टोकाचं करणं, परंतु हक्कांची परिभाषा न बोलणं. तर कोणाला अटकाव वगैरे करावा ह्या मताची मी नाही. आपण काय आशय आपल्या कार्यक्रमामध्ये ओतू शकतो, जिवंतपणा आणू शकतो, आज रात्री विचार करून उद्या किती ब्रँचेस मध्ये कुलकर्णी सर आपण पोस्टर प्रदर्शन करू शकू, हा प्रश्न माझ्या मनात येतोय. मी जर आज आपल्या असोसिएशन मध्ये असते तर आज माझ्या मैत्रिणींबरोबर चॅलेंज घेऊन मी 200 शाखामध्ये उद्या माझ्या ब्रँच मध्ये 10 पोस्टर आम्ही सगळ्यांनी लावली असती. आम्ही 10 जणी आणि 10 जण, फक्त बायका नाही. आमच्या घरनं एक पोस्टर करून नक्की आणू शकतो रंगवून. तेवढं सुवाच्य अक्षरांनी विकत घेतलेल्या पोस्टरची गरज नाहीये. इथे गरज आहे समानतेची भावना असण्याची. 2-3 प्रश्न सारख्याच आशयाचे. त्यातनं असं आहे की अजूनही बऱ्याच महिला कर्मचाऱ्यांना घरी वेळेत जाण्याचा घरच्याकडून दबाव असतो आणि बँकेत कामाचं प्रेशर असतं. त्यामुळे तिथून लवकर सोडण्यासाठी, म्हणजे वेळेत लवकर नव्हे, वेळेत सोडण्यासाठी देखील प्रॉब्लेम येतो. तर हे दोन्ही कसं हाताळावं, अशा आशयाचे 2-3 प्रश्न आहेत, ते मी एकत्र करून सांगेन. मला असं वाटतं की माझ्या क्षेत्रात सुद्धा हे घडलंय. आज मी एका विभागाची प्रमुख आहे आणि माझ्या घरचे सतत आता म्हणजे कधी चेष्टेनी कधी रागावून म्हणतात, आणि ते सगळे माझे हक्कातले पूर्ण साथीदार आहेत. माझ्या घरच्यांविषयी मी खात्रीने सांगते की दे आर कॉम्रेड्स अँड दे आर विथ मी अँड बिहाइंड मी. पण तरीही असं होतं की तिची ना जायची वेळ पक्की असते, येईल कधी कोण जाणे. असंच माझ्या सुद्धा घरी म्हणतायत. मला वाटतंय कॉर्पोरेट ग्लोबलायझेशनमुळे हे एक अत्यंत अनिश्चित असं आपलं कामाचं क्षेत्र बनलेलं आहे. आणि दुसरं त्यातलं डिजिटलच्या नावाखाली सोपेपणा येण्याऐवजी आपलं काम दुप्पट तिप्पट झालंय काही बाबतीमध्ये. आणि आपण आजही गरीब देश आहोत. सुपर पॉवर व्हायचं स्वप्न बाळगणं वेगळी गोष्ट आहे. माझा स्वतःचा सुपर पॉवर या शब्दावर विश्वास नाही, कारण त्याच्यामध्ये स्पर्धात्मकता आहे, रॅट रेस आहे. मीच सुपर आणि तू फालतू, हे एक तर फालतू आयडिओलॉजी आहे. त्यामुळे मी स्वतः सुपर पॉवर भारत बनला पाहिजे नम्रपणे सांगते की माझा त्यावर विश्वास नाही. मला आपण सॉफ्ट पॉवर बनलं पाहिजे असं मात्र वाटतं भारताने. म्हणजे काय तर भारतामधलं आतिथ्य, भारतामधली शांती, सहजीवन, भारतामधलं भविष्याचं वेगळं कल्पनाचित्र, यातनं जगाने शिकावं असं मला वाटतं. आणि आज जे नफेखोरी, रॅट रेस, याच्यातनं आपल्याला अशा प्रकारे 7 आणि 8 आणि 8:30 पर्यंत ब्रँच मध्ये बसावं लागतं. युनियननी हे प्रश्न घ्यावे लागतील आणि एक मध्यम मार्ग आपल्याला मॅनेजमेंट बरोबर काढावा लागेल सरकारकडे याच्याविषयी. पण मग किती जण तयार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपली सही द्यायला, पत्र लिहायला, ट्रेंडिंग ट्विटरवर करण्यासाठी, मेसेज टाकायला, ट्विटर स्टॉर्म करायला, हाही माझा प्रश्न आहे.
आणि दुसऱ्या पातळीवर घरच्यांशी आपल्याला संवाद करायला लागेल की होय, माणूस म्हणून याच्यात खरंच माझी धस होतीये. म्हणजे मी माझ्या घरच्यांबरोबर नेहमी बोलते की हो, गाणं गुणगुणावंसही वाटत नाही, इतकं थकून घरी येते मी, आणि लॉस येतो माझा माणूस म्हणून, श्रमिक म्हणून. परंतु मग घरामधले ताण कमी करायला सगळ्यांनी मिळून पण काही करायला लागेल. बाईची जबाबदारी, हे जे मध्यमवर्गीय भांडवली प्रारूप आपल्याकडे आलंय, गृहिणी नावाची गोष्ट भारतात कधीही नव्हती. मी अतिशय जबाबदारीने विधान करतेय, परत ऐका. आपला शेतीप्रधान देश आहे, सगळ्यांना कामं करावी लागतात, शेतात जावं लागतं, लावणी, खुरपणी, निंदणी, सुगी सगळ्यामध्ये, आणि घरी आणून टाकलेलं परत सावरावं लागतं रेग्युलरच. आदिवासी स्त्री पुरुष, ग्रामीण भागातले स्त्री पुरुष, पशुपालक स्त्री पुरुष, शिकारी जमातीतले स्त्री पुरुष सगळे काम करतात. हा गृहिणी प्रकार कुठून आला? प्रचंड कमाई आहे ज्या घरामध्ये, तिथे हे बसून खाण्याचा उद्योग असतो, त्याला गृहिणी म्हणतात. आणि त्याच्यात आपण काय केलं मग, की तो नवरा काम करणार आणि त्याची गुलाम बायको 24 तास सेवा पुरवणार. शब्द मोठा गोंडस आहे गृहिणी, त्याचं वास्तव लग्नामुळे गुलाम झालेली स्त्री हे आहे. पुरुष सत्तेने तिचे श्रम विकत घेतले, तिचं शरीर विकत घेतलंय, तिची गतिशीलता, तिने कुठे जावं, काय करावं, कधी जावं, कधी यावं हे विकत घेतलंय, तिची निर्णय क्षमता विकत घेतलीये एका लग्नाने, आयुष्यभरासाठी मरेस्तो. आणि ती भावनिक भरण पोषण करते कुटुंबाचं आणि समाजाचं, त्यावरही त्यांचंच नियंत्रण आहे. किती रडायचं, कधी रडायचं, किती रागवायचं, कधी रागवायचं, कोणावर रागवायचं, शिवी द्यायची की नाही, कोणती आवडते, सगळं पुरुष सत्तेच्या परवानगीने करावं लागतं. गृहिणी ही कन्स्ट्रक्ट आहे कॅपिटॅलिझमची, हे पण लक्षात घ्या. आणि त्यामुळे चुकीच्याच आदर्शाकडे तुम्हाला ढकलतायत, जो खरा नाहीच आहे, भ्रामक आदर्श आहे. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. हाऊ टू डील विथ द प्रिमिटिव्ह ऑर ऑर्थोडॉक्स माइंडसेट, हा शेवटचा प्रश्न आपण घेऊया आता. म्हणजे असं मला वाटतं, हाऊ टू डील विथ प्रिमिटिव्ह ऑर ऑर्थोडॉक्स माइंडसेट. दोन प्रकारे. When it is needed with a strong blow, I don't accept, period. Don't say this to me, stop it. And secondly, slow change in mindset through the next generation. सगळं कायद्याने होत असतं तर भारतामध्ये बाईवर एकही अन्याय झाला नसता. इतके कायदे आपल्या फ्रीडम फायटर्स आणि समाज धुरीणांमुळे भारतात आहेत. लातों के भूत बातों से नहीं मानते कभी कभी, त्यामुळे कभी बातें कभी लाते, आय वुड से. मोहिनी. ओके, मी मोहिनी नलवडे, बँक ऑफ महाराष्ट्र पुणा युनिट मध्ये आपल्या समोर आभार प्रदर्शनासाठी आता उपस्थित आहे. 8 मार्च म्हणजे नेमकं काय आहे, तो का सेलिब्रेट करायचा, तर 8 मार्च आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून हा ओळखला जातो. महिलांची ही जी स्थिती असते त्याच्यासाठी अगदी 2 ओळीत विस्तारित करायचं तर, दुभंगली धरणी आता, फाटले आकाश ग, कधी संपणार नारी तुझा वनवास ग. आजच्या या महिला दिनाच्या, आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आज जो आपला हा कार्यक्रम आयोजित केलाय, त्या कार्यक्रमाच्या आपल्या मुख्य व्याख्यात्या प्रोफेसर श्रुती तांबे मॅडम यांनी या कार्यक्रमामध्ये आज विस्कटलेले सावरताना, याच्यामध्ये नेमकं काय काय विस्कटलेलं आहे आणि काय काय सावरायचं आहे, सावरलेलं कसं आहे, समाजाची सामाजिक आर्थिक घडी ही विस्कटलेली होती. ह्या विस्कटलेली घडी सावरताना त्याच्यामध्ये कोरोनासारख्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये महिलांनी हे किती चांगलं योगदान दिलं. त्यांचं योगदान म्हणजे समाजात, घरात, नातेसंबंधात, घरामध्ये विस्कटलेली आर्थिक घडी जर असेल ती सुद्धा ही कशी सावरायची, आणि समाजात वावरताना सुद्धा महिलांचं हे
कसं असलं पाहिजे, त्यांना फ्रीडम हा किती असला पाहिजे. मॅडमनी आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केले. अतिशय अभ्यासू असं त्यांचं आजचं हे व्याख्यान होतं आपल्यासाठी. आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रोफेसर श्रुती तांबे मॅडम यांना आपण अगदी शॉर्ट पिरियडमध्ये कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी अगदी सहजपणे आपल्याला या कार्यक्रमासाठी होकार दिला. कार्यक्रमामध्ये हे मुलाचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केले. या विषयासंबंधी त्यांचा असलेला हा जिव्हाळा, त्यांचा अभ्यास हा किती खोल अभ्यास होता हे आपल्या सगळ्यांनाच आज त्यांच्या व्याख्यातून दिसून आले. मॅडमला मी खूप खूप धन्यवाद देते की आपलं हे मुलाचं मार्गदर्शन आम्हाला या महिला दिनानिमित्त दिले. आपण दिलेलं हे मार्गदर्शन आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये पण फॉलो करण्यासाठी सगळ्या महिलांच्या वतीने मी ग्वाही देते आणि भविष्यात सुद्धा मॅडम आपलं हे असंच मार्गदर्शन आम्हाला लाभेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते. आपल्याला खरंच खूप खूप धन्यवाद देते. आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे आणि आमच्यासाठी अतिशय भक्कम आधारस्तंभ असलेले आमचे सगळ्यांचे लाडके नेते कॉम्रेड तुळजापूरकर सर, कॉम्रेड धनंजय कुलकर्णी सर यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देते की आज त्यांच्या पुढाकारातून आज हा एवढा मोठा कार्यक्रम आमच्या सगळ्यांसाठी आयोजित करण्यात आला. आपल्या वुमन काउन्सिलच्या चेअरपर्सन कॉम्रेड सविता कवडे मॅडम, कन्व्हेनर अपर्णा मुखेडकर मॅडम, आपल्याला पण खूप खूप धन्यवाद. वुमन काउन्सिलच्या सगळ्या पदाधिकारी, इथं सगळे उपस्थित आपले महिला प्रेक्षक कॉम्रेड, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक सगळ्यांचेच मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि हा अतिशय छान असा कार्यक्रम आपल्याला झाला. जरी हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह असला तरी देखील मॅडमचं व्याख्यान हे इतकं छान होतं की असं वाटलं की समोरच प्रत्यक्षपणे हा कार्यक्रम आमचा चाललेला आहे. सगळ्यांनाच खूप खूप धन्यवाद देते आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.